नमस्कार. 49व्या संस्कार व्याख्यानमालेतील आजचं हे 6वं पुष्प. आजच्या सन्माननीय वक्त्या डॉक्टर अमिता भिडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत ताई. आणि आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित जाणकार श्रोत्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि आपणा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आपण थोडं जरा पुढे येऊन बसलात तर जास्त बरं होईल. उशिरा येणाऱ्यांसाठी पण खुर्च्या मोकळ्या असतील आणि आम्हालाही जरा जास्त जवळून तुम्हाला बघता येईल. आजच्या आपल्या व्याख्यात्या डॉक्टर अमिता भिडे यांना मी विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. डॉक्टर भिडे, तुम्हाला व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते मी. प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात ध्वजगीताने करूया. त्यासाठी मी आमंत्रित करते मनवा राजवाडेला. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली. रामचंद्र लंकेवरती वधूनि रावणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीकान मारी. हिंदुकुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या याची शालिवाहनाने साची. उडविली शंखाची शकले समरित्या क्षणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिता जेथे होणासे विक्रमादित्य. हाची गुमवे मंदोसरच्या त्या रणांगणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे. करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. उगवुनी सूड हिंदूंचा मदमर्दुनी मुस्लिमांचा. शिवराय रायगडी करीती वीरपूजना ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. ध्वजहाची धरुनी दिल्लीला वीरबाहू भाऊ गेला. मुसलमीन तख्ता फोडी हाणुनी गणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. आंग्ल दैत्य तोची आला सिंधू तू निघाली घाला. बुडविला सिंधू तची त्याही करुणी कंदना ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. धन्यवाद. खूप सुंदर मनवा. आजच्या वक्त्या माननीय डॉक्टर अमिता भिडे यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये 30 वर्षाहून अधिक काळ अध्यापन केलेलं आहे.
सध्या त्या स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीज या विषयाचं अध्यापन करतात, जे की निवासस्थानाशी संबंधित आहे. त्यांनी सोशल वर्क या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे आणि मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे. शहरी निम्नस्तरीय समुदायाचे प्रश्न आणि गरजा, निवासासंबंधित हक्क, वकिली सल्ला अशा विविध कार्यांशी त्या संलग्न आहेत. 2006 ते 2008 या कालावधीत त्यांना इंडिया चायना इन्स्टिट्यूट ऑफ न्यू स्कूल युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळालेली होती. सुव्यवस्थित शाश्वत विकासासाठी जमिनीचा वापर, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, वाहतूक इत्यादी क्षेत्रांशी संबंधित त्यांचं काम आहे. मुंबई महानगरपालिकेतील सर्वात गरीब वॉर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम वॉर्डमध्ये त्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन कामाशी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखपदी आहेत. इतक्या विविध विषयांवर अभ्यास आणि काम यातून प्रभुत्व मिळवलेल्या डॉक्टर अमिता भिडे यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे गतिशीलतेसाठी परिवहनाचे नियोजन. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्यामुळे आपल्यासुद्धा जिव्हाळ्याचा विषय आहे हा. यापूर्वी 23व्या संस्कार व्याख्यानमालेमध्ये म्हणजेच 1999 साली मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्था या विषयावर डॉक्टर प्रभाकर पाटणकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. म्हणजे तेव्हापासून वाहतुकीसंबंधी समस्या भेडसावत आहेत आणि आता तर परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे. आपल्या सगळ्यांना परिचयाचंच आहे ते. खरं तर गेल्या काही वर्षात आपल्या मुंबई शहरात तरी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सार्वजनिक स्तरावरती बस, रेल्वे, मेट्रो, मोनो, फेरी, शिवाय कंपनी आधारित परिवहन सुविधा जसं की उबर, ओला, खाजगी वाहनं आणि वाहतुकीसाठी चौपदरी, आठपदरी रस्ते, उड्डाणपूल इतक्या सुविधा वाढलेल्या आहेत. तरीसुद्धा परिवहनाची समस्या दिवसेंदिवस जटिल होताना दिसते आहे. या विषयावर उद्बोधन करण्यासाठी आज डॉक्टर अमिता भिडे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना व्याख्यान सुरू करण्याची मी विनंती करते. आणि आपल्या सगळ्यांसाठी एक गोष्ट म्हणजे व्याख्यान संपल्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नंतर घेऊ. त्यासाठी आम्ही चिठ्ठ्या तुमच्याकडे आणून देऊ. तर आपण आधी अमिताताईंना व्याख्यानाची सुरुवात करण्याची मी विनंती करते. धन्यवाद. पहिल्यांदा तर मला वाटतं ज्ञानयोगकरांचे आणि आसपास जे जे कोणी इथे आलेले आहेत त्या सर्वांचे आणि संस्कार व्याख्यानमालेमध्ये मी मगाशी ही सगळी फाईल बघत होते की किती वर्ष ही संस्कार व्याख्यानमाला चालते, कोण कोण इथे आलेलं आहे. तर मी काही एवढी मोठी मुळीच नाही की त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये एक छोटं पुष्प कदाचित वाहण्याची प्राज्ञा फक्त माझी आहे आणि तेवढी मात्र मी कॉन्फिडेंटली करणार आहे. ओके. दुसरं गोष्ट मी सांगणार आहे म्हणजे हा जो विषय आहे याच्यामध्ये टेक्निकल बाबी बऱ्याच असल्यामुळे मी जरी मराठी भाषिक असले, मराठी भाषेवर प्रेम असलं, खूप वाचन मराठीमध्ये केलेलं असलं तरी हे भाषण पण इंग्रजी प्रचूर होणार आहे. आणि PPT तयार करताना तर मला चक्क गुगल ट्रान्सलेटचा वापर करायला लागला. त्यामुळे इथे भरपूर कोलांट्या आहेत कारण त्या गुगल ट्रान्सलेटमध्ये कुठच्याही प्रकारचे बदल करणं हे काल मीच काही भाषांतरांवर इतकी हसलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण मनसोक्त हसून घ्या. तेवढाच फक्त विनोदाचा भाग असेल या संबंध प्रेझेंटेशनमध्ये. ओके. त्यामुळे माझ्या आधारासाठी काही व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवावेत म्हणून फक्त प्रेझेंटेशनचा आधार घेते. तसं म्हटलं तर परिवहन हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण शहराच्या अनेक बाबी, कारभाराच्या अनेक बाबी अशा असतात की त्या एकूणच टेक्निकल गोष्टींनी खूप जटिल केलेल्या असतात की अनेकदा त्याच्यातल्या कित्येक गोष्टी आपल्याला समजत नाहीत. परंतु हे विषय जे आहेत हे नागरिकांनी समजून घ्यावेत, किंबहुना त्याच्याबद्दल अधिक सजग राहून त्याच्याबद्दल वारंवार प्रश्न विचारावेत, आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारावेत, आपल्यावर जे कारभार करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांना प्रश्न विचारावेत. तर त्यामुळे हे संबंध व्याख्यान जे आहे याची गुंफण करायचं फक्त एकच उद्दिष्ट आहे की ह्याच्यातनं आपल्याला अधिक नागरिक सहभागाकडे जाता येईल का, एखादी नागरिकांची सनद सगळे नागरिक एकत्र येऊन तयार करतील का,
आपलं जे काय मी म्हणेन की एक सिस्टर सिटीला मराठीमध्ये मला प्रतिशब्द माहिती नाही, परंतु मी मानीन की मुंबईसारखंच आपण लगेच नंतर दुसरं नाव घेतो, हे पुण्याचं घेतो. पुण्यामध्ये अतिशय सक्रिय असलेल्या संस्था आहेत की ज्या परिवहनाच्या प्रश्नांमध्ये बरंच काम करतात. आणि मी त्याचं पण एक उदाहरण आणि ते प्रेरणास्थान म्हणून आपण सगळेजण बघू शकतो का, हा पण एक मार्ग आपण चोखळायचा प्रयत्न करू. तर मी थोडक्यात येते. एक नवीन संकल्पना पण आपल्या सगळ्यांसमोर मांडते, ती म्हणजे आपण नाहीतर नेहमी म्हणतो परिवहन परिवहन परिवहन, परंतु परिवहन ही जी संकल्पना आहे ही आता एका दृष्टीने फक्त जुनाट नाही आहे, परंतु परिवहन आपल्याला फक्त अधिक प्रश्नांकडे घेऊन जातं. आणि परिवहनाकडे बघायचं आणि त्याला रोजच्या आपल्या नागरी जीवनाची जर जोड द्यायची, तर त्याच्यासाठी गतिशीलता, मोबिलिटी ही जी नवीन संकल्पना उदयास येऊ पाहत आहे, तर त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं बोलणार आहोत. ओके. तर मुंबई शहर, मला असं वाटतं इथे मी जे माझ्याच सारखे आणि कदाचित माझ्याहूनही सिनियर असणारे जे सिल्वर हेअर्स बघते, सगळे चंदेरी रुपेरी अशी जी केस आहेत, ह्या सगळ्यांसाठी जे भूतकाळातलं मुंबई शहर आहे ते मी म्हणेन की परिवहनाच्या दृष्टीने आणि खास करून सार्वजनिक परिवहनाच्या दृष्टीने एक अतिशय आयडियल शहर अशा रीतीने ह्या शहराची ओळख आहे. आणि का, तर फक्त 2-3 गोष्टींमुळे. एक म्हणजे की पार 1990पर्यंत जवळजवळ 75% ह्या शहरात होणारे जे सगळे कम्यूट्स होते हे फक्त सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील होते. म्हणजे फक्त BST, ह्या बाजूला या, ओके, हे दिसत नाही आहे, ओके सॉरी, ओके. तर फक्त BST, जे मी म्हणेन की नाव फक्त BST नाही आहे, पण खरंच एक सर्वोत्तम अशा रीतीची वाहतूक व्यवस्था. आणि दुसरं त्याला जोड जी ट्रेन्सची आहे, सबर्बन रेल्वे जी आहे, या दोन्हीमधनं जवळजवळ मुंबईकरांच्या 75% परिवहनाच्या गरजा या भागत होत्या. ओके. आणि मला असं वाटतं की हे प्रमाण जे आहे ह्याच्यामुळे इतरही गोष्टी आहेत, कारण हे फक्त परिवहन आणि मग आता वाईट झालं का हा विचार करण्यापेक्षा मुंबई शहराचं तेव्हा स्वरूप कसं होतं आणि त्या अनुषंगाने मग ही परिवहन व्यवस्था कशी होती, या दोन्हीची आपण एकत्र मला असं वाटतं हा विषय समजून घ्यायला पाहिजे. एक म्हणजे की सगळी कामाची ठिकाणं कुठं होती, तर दक्षिण मुंबईमध्ये, बरोबर. त्यामुळे एक दिशेने जो प्रवास करणं, उत्तरेकडनं दक्षिणेकडे, म्हणजे ही कदाचित सेंट्रल लाईन असेल किंवा हार्बर लाईन असेल किंवा वेस्टर्न लाईन असेल किंवा आपण बसचा पण प्रवास बघितला, तर हा सगळा ह्या दिशेने होणारा प्रवास आहे. त्यामुळे ह्या शहराचा भूगोल जो आहे, आर्थिक भूगोल जो आहे, हा दक्षिण मुंबईमध्ये एकवटलेला. दुसरं की ह्याच्यानी पूर्ण आपली गृहनिर्माण व्यवस्था पण शहरातली ही ह्या प्रवास व्यवस्थेने शेप केली. कशा रीतीने, की स्टेशनच्या जवळ राहणं किंवा स्टेशनपर्यंत पोचणं हा आपल्या प्रवासाचा एक टप्पा, आणि मग स्टेशन गाठलं की मग त्याच्यानंतर दक्षिण मुंबईकडे जे वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला उतरायचं असेल आणि आपलं गंतव्यस्थान असेल त्याप्रमाणे पोचणं, बरोबर. तर त्यामुळे हे जे शहराचं आकारमान होतं, हा जो शहराचा आर्थिक भूगोल होता, आणि एक मध्यमवर्गीयांचं शहर, एक श्रमणाऱ्यांचं शहर, अशी जी शहराचं एकूण मी म्हणेन की सार्वजनिक संस्कृती घडत गेली, याच्यामध्ये पण ह्या परिवहन व्यवस्थेचा पण भाग आहे. परंतु ह्या शहरांनी ह्या परिवहन व्यवस्थेला शेप केलं हे पण आपण तेवढंच ओळखायला पाहिजे. आणि एक भाग जो मला असं वाटतं आज आपण परत ज्याचा उल्लेख करायला पाहिजे, तो म्हणजे की एवढे मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, तर तेव्हा प्रदूषण हे प्रचंड प्रमाणावर नियंत्रित होतं. असं नव्हतं की मुंबईमध्ये प्रदूषण नव्हतं, कारण तेव्हाची मुंबई ही कारखानदारी मुंबई होती.
ती फक्त नोकरदारांची मुंबई नव्हती, ही फक्त व्यवसायाधारित मुंबई नव्हती, पण ह्याची आर्थिकता ही कारखानदारीत होती, मिल्समध्ये होती, इथे ज्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज होत्या त्याच्यामध्ये होती, केमिकल इंडस्ट्रीज होत्या त्याच्यामध्ये होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसेल की त्यामुळे होणारं प्रदूषण होतं, परंतु त्याच्यासाठी पण एक जो मी म्हणेन की फायदा किंवा मुंबईचं जे भौगोलिक स्थान आहे की आपण समुद्राच्या जवळ आहोत आणि त्यामुळे समुद्रीय वारे जे आहेत त्याच्यामुळे आपोआप आपल्याला एक फायदा असा होतो की प्रदूषण, खास करून जे वायू प्रदूषण आहे हे नियंत्रित राहतं. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर, परिवहन व्यवस्थेवर इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे पण या प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रित होत आहे. हे आपलं कालचं जर चित्र असेल मुंबईतल्या एकूण गतिशीलतेचं, तर आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ही गतिशीलता झपाट्याने बदलते. ओके, 90च्या दशकानंतर तर ही फारच बदलते. पण त्याच्या आधी आपले हे एक एक युनिट्स काय होते हे आपण थोडंसं बघूया. एक म्हणजे की बेस्टचं नेटवर्क. ओके, मी ह्याचं जेव्हा गुगल ट्रान्सलेटला द बेस्ट BST नेटवर्क, पण गुगलला काही ह्या दोन बेस्टमधलं काही फरक करता आलं नाही, त्यामुळे हे त्यातल्या त्यात जे काही गुगल ट्रान्सलेटला जमलेलं आहे हे भाषांतर तुमच्यासमोर ठेवते. ओके, परंतु बसेसचं महत्त्व हे आज सबंध जगभरात जे ओळखलं गेलेलं आहे की बस हा एकमेव पर्याय किंवा आपल्याकडे धावणाऱ्या रिक्षा हे दोनच पर्याय ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय की जिथे लोक राहतात त्या राहण्याच्या स्थानापासनं ते आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तर ती जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा ते जे लोकांना नेटवर्क साधून देतं हे बसेसना जमतं. बसेस कॅन बी द क्लोजेस्ट टू दॅट ॲज पब्लिक ट्रान्सपोर्ट. ओके, आणि म्हणून बसेसचं महत्त्व जे आहे हे अपार आहे आणि हे सगळीकडे ओळखलं गेलेलं आहे. परंतु दुर्दैवाने आज बसेसची आपण अवस्था जर बघितली तर हे आपलं बेस्ट नेटवर्क जे आहे हे जवळपास परत मी म्हणेन 90 साल, पण 90 सालापर्यंत हायेस्ट आपलं बेस्टचं अचीवमेंट होतं की रोज 5 कोटी प्रवाशांना ट्रान्सपोर्ट मिळत होता. आणि ह्या ट्रान्सपोर्ट जो आहे, ही परिवहन जे आहे याच्यामध्ये जवळजवळ आसपास 4300 बसेस ज्या आहेत या उपलब्ध आहोत. हे आपलं पीक होतं. पण तिथपासनं आज जेव्हा आपण म्हणतोय की बसेसची गरज आणि सार्वजनिक परिवहनाची गरज जी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते, मुंबईची लोकसंख्या आज जवळपास 12 कोटीच्या वर गेलेली आहे आणि ह्या 12 कोटी लोकसंख्येसाठी आज आपल्याला दिसतं की फक्त 2816 बसेस आहेत. म्हणजे प्रमाण जे आहे हे जवळपास निम्म्याच्या जवळपास आलेलं आहे, बरोबर, 90 पासून आजपर्यंत. आणि ह्या पण बसेस ज्या आहेत 2816 बसेस आहेत. या 2816 बसेसमध्ये केवळ 847 बसेस ज्या आहेत या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. म्हणजे बाकीच्या बसेसचं झालं काय? बाकीच्या बसेस एकतर जुन्या झाल्या म्हणून बेस्टनी वासलात काढल्या आणि आता बेस्टच्या ताफ्यामध्ये बहुतेक ज्या सगळ्या बसेस आहेत ज्याला म्हणतात की वेटलीज, म्हणजे ह्या इतर खाजगी कंपन्यांकडनं भाडे तत्वावर घेतलेल्या बसेस आहेत. ते त्यात आणि ह्या भाडे तत्वावर फक्त बसेस नाही घेतलेल्या, तर हे बसेस चालवणारे वाहक आणि चालक, कंडक्टर्स, हे दोन्ही पण आपण वेटलीज केलेल्या बसेसच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडनं, कंत्राटदारांकडनं घेतो. तर त्यामुळे थोडक्यात आजचं जे बेस्टचं ऑपरेशन आहे हे एक सार्वजनिक म्हणजे काय हा पण एक प्रश्न उभा राहतो, बरोबर. सार्वजनिक उपक्रम चालवतो, महानगरपालिका चालवते, परंतु महानगरपालिका चालवताना संपूर्णपणे खाजगी कंत्राटदारांची याच्यात मदत घेते. त्याच्यावरचा कंट्रोल जो आहे, त्याच्यावरचं नियंत्रण जे आहे हे अतिशय वीक होत गेलेलं आहे. हे आपण आज लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला बाकी पण बरेच परिणाम दिसतात, पण मुख्य आपल्याला काय, हे कशामुळे झालं, आज बेस्टवर ही अवस्था का आली? कारण बेस्टचं
प्रत्येक वेळेला आज जे लॉसेसचा आकडा आहे, बेस्टची जी तूट आहे, आर्थिक तूट जी आहे, ही 2006 सालापासून कन्सिस्टंटली वाढत गेलेली तूट आहे. ओके, याचा जर आपण विश्लेषण केलं की आर्थिक व्यवहार जे आहेत बेस्टचे, त्याचं जर खरंच विश्लेषण केलं तर दोन गोष्टी लक्षात येतात की BST म्हणजे काय, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, म्हणजे ह्या प्राधिकरणाच्या दोन विंग्स होत्या. एक होतं इलेक्ट्रिक सप्लाय, दुसरं होतं ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट विंगमध्ये सतत तोटा यायचा. ओके, हा तोटा साधारणपणे एकूण ऑपरेटिंग खर्चाच्या 25% इतपत तोटा होता. आणि हा तोटा जो विजेचं प्राधिकरण होतं त्याच्यामधल्या नफ्यामधनं क्रॉस सबसिडाईज केला जातो. ओके, 2006 मध्ये आपल्याकडे नवीन इलेक्ट्रिसिटी कायदा आला महाराष्ट्रामध्ये. आणि हा जो इलेक्ट्रिसिटीचा कायदा आला त्यांनी असा निर्णय घेतला की अशा प्रकारचे क्रॉस सबसिडीज देणं हे बरोबर नाही, कायद्याच्या दृष्टीने बरोबर नाही. ते कारण हा एक निर्णय जो आहे की सबसिडी द्यायची की नाही ट्रान्सपोर्टला, हा त्या प्राधिकरणाने स्वतंत्रपणे घ्यायचा निर्णय आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा कारभार वेगळा आणि ट्रान्सपोर्टचा कारभार वेगळा. आणि अशा रीतीने ही जी तूट जी आहे दरवर्षी होणारी, साधारणपणे 25% खर्चातली तूट जी आहे, ही महसुली खर्चातली तूट जी आहे, ही महसुली खर्चातली तूट बेस्टला स्वतःला भरून काढता येत नाही. ओके, त्यामुळे त्याचा भार कोणाच्या डोक्यावर येणार? महानगरपालिकेच्या डोक्यावर येणार, राज्य शासनाच्या डोक्यावर येणार. हे निर्णय आपण कधीच सेटल करू शकलेलो नाही. 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेनी फायनली ह्याच्यावर सहमती झाली की महानगरपालिकेनी स्वतःच्या बजेटमध्ये बेस्टसाठी सोय करावी, ही तूट सोसण्याची सोय करावी. त्यामुळे महानगरपालिकेचं बजेटमध्येच आता बेस्टचं ट्रान्सपोर्टचं बजेट जे आहे हे सामील केलं जातं. परंतु त्याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी आहे की कमिशनरनी ह्या अटी घातलेल्या आहेत की बेस्टनी दोन गोष्टी, एक म्हणजे त्यांचे सगळे लांबचे रूट्स जे आहेत, म्हणजे अनेक बसेस तुम्हाला माहिती असतील की ज्या साधारणपणे एक 20 ते 30 किलोमीटरपेक्षा लांबचे रूट्स बसेसचे होते. पार म्हणजे मला आठवतं ते मी कांदिवलीला राहायचे पूर्वी, कांदिवलीपासनं ते मी जिथे काम करते देवनारला अणुशक्ती नगरपर्यंत जाणारी बसची रूट होता. हा जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर लांब रूट होता की ज्याच्यामध्ये ओव्हर 35 स्टॉप्स होते. ओके, पण अशा प्रकारचे लांब रूट्स होते. अनेक जणांना, मी पूर्वी सायनला राहायची, त्या सायनपासनं बलाड पियरपर्यंत जाणारी 66 नंबरची बस असेल, तुमच्या इकडे बोरिवलीची 40 नंबरची बस जी माहीमपर्यंत जायची, हे सगळे लांबचे रूट्स आहेत. आणि हे लांबचे रूट्स जे आहेत हे अनेक रूट्स कमी करून बेस्टला आता फक्त फीडर सर्व्हिस म्हणून त्याचा वापर करायचा. ओके, फीडर सर्व्हिसचा अर्थ काय की एखादं ट्रान्सपोर्टचं स्थानक असेल तर त्या स्थानकापासनं ते लास्ट माईल तेवढाच फक्त बेस्टचा वापर करायचा, अशा प्रकारची धोरणं बेस्टनी अवलंबावीत याच्यासाठी बेस्टवर प्रेशर आणण्यात आलं. त्यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल. डबल डेकर्स तर आता दिसतच नाहीत, त्या फक्त एकदम दक्षिण मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थानांचं जे एक टूर असते त्याच्यासाठी फक्त ठेवलेल्या आहेत. ओके, बाकी बेस्ट ज्या डबल डेकर्स आहेत त्या आता पूर्णपणे वासलात काढण्यात आलेल्या आहेत. दुसरं तुम्हाला दिसेल की जे पॉईंट टू पॉईंट रूट्स आहेत ते पण खूप, इधर फक्त पॉईंट टू पॉईंट तुम्ही बुक करून चालो बस वगैरे मधनं बुकिंग करू शकता, अशा प्रकारच्या काही बसचे रूट्स आहेत. परंतु अदरवाईज मोस्टली फीडर बसेस. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला स्टॉप कशा प्रकारचा हवा की स्टेशनपासनं आतल्या, म्हणजे आता समजा बोरिवली पश्चिम स्थानकापासनं आतल्या बाजूला यायचं असलं तर रस्त्याची रुंदी छोटी आहे, बरोबर. रस्त्याची रुंदी छोटी असली की मग बसची अडचण काय होते की तिला धावता येत नाही, तिला रिक्षा, बाकी खाजगी गाड्या, ट्रक या सगळ्यांबरोबर कॉम्पीट करत धावायला लागतं रस्त्यावर, बरोबर. त्यामुळे बेस्टचा स्पीड जो आहे बसचा हा कमी होतो. त्यामुळे लोक काय बघणार की ऑटो घ्यायची का बस घ्यायची. त्यामुळे तो जो रेव्हेन्यू आहे बसचा
हा सतत कमी 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 होताना दिसतोय. म्हणजे एका अतिशय वाईट दुष्ट चक्रात आज बेस्ट जी आहे हे पूर्ण नेटवर्क अडकलेलं आहे, की वाढती तूट आहे म्हणून नवीन इन्व्हेस्टमेंट नाही. आणि ही सिस्टीम पूर्ण सेट झालेली होती की नवीन रूट्स कसे काढायचे, त्याचे स्टॉप्स कसे ठरवायचे, ही संबंध सेट झालेली सिस्टीम जी आहे ही आज फक्त अनेक स्थित्यंतरांमधनं जाते, की ही तूट भरून कशी काढायची, नवीन स्टॉक कसा आणायचा. हा स्टॉक जो आहे हे नवीन येणारे जे उत्सर्गाचे काय मी म्हणेन स्टँडर्ड्स आहेत ह्याच्यासाठी कंप्लायंट स्टॉक कसा आणायचा आणि AC बसेस कशा आणायच्या. आणि ह्याच्यामध्ये नवीन नवीन वर्गांशी कॉम्पीट करताना कुठे ऑटोशी कॉम्पीट करते, कुठे खाजगी वाहतूक घालत किंवा कॉन्ट्रॅक्ट बसेस ज्या मुंबईमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यांच्याशी कॉम्पीट करत आज बेस्ट मात्र मला असं वाटतं अजून वर्स्ट नाही झालेली, परंतु त्या मार्गाने बेस्टची वाटचाल चालू आहे. हे आपण बघायला पाहिजे. दुसरा, सबर्बन रेल. हे आकडे मुद्दाम इंग्रजीमध्येच ठेवलेत, पण हे खूप महत्त्वाचे आकडे आहेत. ओके, हे तुम्ही 1951-52 मध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲक्च्युली 1940 साली आसपास पहिली रेल्वे धावली मुंबईतली. ओके, मुंबई ते ठाणे हा जो प्रवास केला. पण त्याच्यानंतर 1951-52ला ह्या सबर्बन रेल्वे सिस्टीमला खरा आकार आला. ओके, आणि ही सिस्टीम सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर या 3 रूट्समध्ये जी धावायला लागली, ओके, ही 1951-52 तेव्हापासूनचे आपल्याकडे आकडे आणि डेटा आहे. आणि मी दर 20 वर्षाचा साधारणपणे हा आकडा घेतलेला आहे. तुम्हाला दिसेल 2-3 गोष्टींमध्ये मी तुमचं लक्ष वेधू इच्छिते. ओके, सगळ्यात वरचा आकडा जर बघितलात तुम्ही की किती पॅसेंजर्स आहेत, किती पॅसेंजर्स प्रवास करतात रेल्वेनी, तर तुम्हाला हे दिसेल की जे सुरुवातीला 292 मिलियन पॅसेंजर्स होते 1951-52 मध्ये, त्यांची संख्या आता किती झाली आहे, 8100. ओके, म्हणजे ही संख्या कितीने वाढली आहे, 2700% वाढलेली संख्या आहे पॅसेंजर्सची. ओके, याचे परिणाम काय होतात हे आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये बघू. परंतु ओव्हरऑल ट्रेन्सची संख्या किती वाढली आहे, ही फक्त 380% वाढली आहे. फक्त 380% वाढलेली आहे 51-52 पासून ते आजतागायत. याचा सरळ सरळ परिणाम काय होणार सांगा मला, की जेव्हा ट्रेन्सची संख्या एका मर्यादित प्रमाणात वाढलेली आहे, परंतु पॅसेंजर्सची संख्या जी आहे ही जवळजवळ 2700% वाढलेली आहे. होणार काय, पॅसेंजर्सची गर्दी. ओके, आणि ही गर्दी किती प्रमाणात वाढलेली आहे, सॉरी, हे रेल्वेचं नेटवर्क आहे, हे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे दाखवायची काही गरज नाही. परंतु हे आकडे महत्त्वाचे आहेत की एक 9 कोचचा रेक जो आहे ह्याच्यामध्ये त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं असतं की ह्या 9 कोचच्या रेकमध्ये 900 व्यक्ती बसतील आणि 900 व्यक्ती उभ्याने प्रवास करतील, अशी 1800 लोकांना ह्याची क्षमता असते रेकमध्ये. ओके, याच्याऐवजी आपल्याला पीक अवर्समध्ये असं दिसतं की 5000 पेक्षा जास्त व्यक्ती असतात किंवा त्याहूनही जास्त. ओके, आणि पीक अवर्स जे आहेत हे तिन्ही रेल्वेजना आपण आज बघितलं तर साधारण 4 तास दोन्ही बाजूनी, सकाळचे 4 तास आणि साधारणपणे संध्याकाळचे 4 तास हे पीक अवर्समध्ये मोडले जातात. ह्या काळामध्ये घनता किती असते पॅसेंजर्सची, एका स्क्वेअर मीटरमध्ये 16 जण. ओके, म्हणजे ही गर्दी किती प्रमाणाची असते आणि किती असह्य होऊ शकते. म्हणून पुढचं की CO2ची पातळी किती होते, कोचच्या आतमध्ये जी कार्बनची पातळी आहे, कार्बन डायऑक्साईडची पातळी जी आहे ही 2500 ppm असते. बाहेरचं प्रमाण तुम्हाला रेफरन्स म्हणून आणि कंपॅरिझन म्हणून 400 ते 500 ppm असतं. म्हणजे त्याच्या 5 पट कार्बन आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना आतमध्ये घेत असतो. म्हणजे तुम्ही कल्पना करा की ह्याच्यामधनं
पण आरोग्याचे आणि आपल्याला जे गुदमरल्यासारखं होतं ट्रेनमध्ये, गर्दीमध्ये, हे हे सगळे डायरेक्ट ह्याचे परिणाम आहेत. मी इथे मुद्दाम जे दररोज मृत्यू होतात त्याचा आकडा दिलेला नाही, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये आसपास 2300 मृत्यू हे दरवर्षीचे मृत्यू हे फक्त सबर्बन रेल्वेमध्ये होतात. म्हणजे रोज 10 मृत्यू हे साधारण प्रमाण आहे फॅटॅलिटीजचं. हे फक्त लाईन क्रॉस करतानाचे मृत्यू नाहीत, तर लोक डब्यातनं पडून झालेले मृत्यू अनेक आहेत. ओके, सो वेन वी थिंक ऑफ, आपण ह्याचा सगळ्याचा एकत्रित जेव्हा विचार करू, तर तेव्हा नेमकी उपनगरीय रेल्वेची स्थिती आज काय आहे हे आपल्याला कळून येतं. बरं, हे का असं झालेलं आहे? आपल्याला दिसतंय की ट्रेन्सची संख्या कमी आहे. हे वाढवणं शक्य आहे का? तर त्याच्यासाठी अनेक अनेक मर्यादा आहेत. सगळ्यात मोठी मर्यादा काय आहे की उपनगरीय रेल्वे जी आहे ही चालायला त्याला रूळ लागतात, आणि रुळांसाठी काय लागते? जमीन लागते. ओके, आणि ही जमीन जी आहे आज मुंबईमध्ये अत्यंत बहुमोल झालेली आहे. ओके, त्याच्यामध्ये अनेक प्रमाणावर रेल्वेच्या दोन्ही बाजूनी अतिक्रमणं झालेली आहेत. म्हणजे कुठचाही ट्रॅक वाढवायचा तर एक रेल्वेला नवीन जमीन विकत घेणं शक्य आहे का? इम्पॉसिबल. मुंबईचे रेट्स बघितले तर त्यांची जी अगोदरची जमीन आहे ती जमीन अधिग्रहित करणं शक्य आहे का? तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करायला हवं, तर मग तुम्हाला ट्रॅक्स वाढवता येणार. हे ट्रॅक्स इन्स्टॉल करणं, आणि मग दुसरी मर्यादा येते जमिनीच्या शिवाय, ही आहे इलेक्ट्रिसिटीची. सध्याच्या घडीला आपली ही सगळी रेल्वेची, उपनगरीय रेल्वेची सिस्टीम जी आहे ही ऑल्टरनेटिंग DC करंट्सवर चालते, आणि हे DC-AC जे प्रमाण आहे हे तुम्हाला एका वेळेला 10,000 ॲम्प्सच्या पेक्षा जास्त, त्याच्या पुढे जर आपण आता गेलो तर मग सेफ्टीच्या दृष्टीने पण हे खूप धोकादायक आहे, आणि म्हणून त्याच्यावर पण मर्यादा येते की किती आपण करंट एका वेळेला सिस्टीममधनं घेऊ शकतो. की जेव्हा 2 ट्रेन्स उत्तरेकडनं दक्षिणेकडे येतात आणि 2 ट्रेन्स दक्षिणेकडनं उत्तरेला येतात, आपण हा करंट सायमल्टेनियसली लिफ्ट करत असतो सिस्टीममधनं. त्यामुळे ती जी मर्यादा घातलेली आहे ही आता आपल्याला ओलांडणं शक्य नाही. बरं, ट्रेन्समधलं अंतर ते कमी करता येईल का? तर ते आता तुम्ही बघितलं तर तिन्ही रूट्सवर 3 ते 4 मिनिटावर आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण पुढे वाढ करणं शक्य नाही. त्यामुळे सबर्बन रेलला एक्सपांड किती करू शकतो याच्यावर आता मर्यादा आहेत, अनलेस 3 गोष्टी मोठ्या प्रमाणावर झाल्या. एक म्हणजे की आपण जसे रोड्सवर आता फ्लायओव्हर्स आहेत तसे ट्रॅक्स आपण स्टॅक करू शकलो तर टेक्नॉलॉजिकली शक्य आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फक्त बांद्रा ते अंधेरी एवढ्या ह्याच्यामध्ये जेव्हा एका ट्रॅकवर फक्त दुहेरी मार्ग करण्यात आला, किंवा वडाळाला एक दुहेरी छोटा मार्ग करण्यात आलेला आहे, परंतु हे घालताना पण अनेक वर्ष खर्च झालेली आहेत. त्यामुळे आता, कारण मग रस्त्यांचं डिझाईन चेंज करायला लागेल, वरती जाणारे जे पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारे आहेत, हे गोष्टी आहेत. दुसरं ओव्हरऑल जे करायला लागेल हे पूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टीमचं करायला लागेल, आणि आता जवळपास प्रत्येक स्टेशनवर टॅक्शन सेंटर्स आहेत. म्हणजे आपण ऑलरेडी ज्याला म्हणतात ग्लास सिलिंग असतं एखाद्या सिस्टीमचं, त्या ग्लास सिलिंगच्या आपण आसपास पोचलेलो आहोत. त्यामुळे ही सबर्बन रेलमध्ये वाढ होणं आता फक्त नवीन कॉरिडॉर्समध्ये शक्य आहे, आणि तसे नवीन कॉरिडॉर्स जे आहेत ते 2 फक्त डेव्हलप होताना दिसतात. एक आहे डहाणू विरारचा, दुसरा आहे अलिबागचा. हे 2 नवीन कॉरिडॉर्स जे आहेत हे उपनगरीय रेल्वेमध्ये होतात, पण अदरवाईज त्याच्यामध्ये मर्यादा येते आहे, आणि त्यामुळे हे आपण कमी कसं करायचं, ही डिमांड मॅनेज कशी करायची, हा एक मोठा प्रश्न रेल्वे पुढे आहे. दुसरं की उपनगरीय रेल्वे पण तुटीमध्ये चालते. म्हणजे किती तुटीमध्ये चालते तर, आणि दुसरं की हे डिसिजन्स जे आहेत हे कोण घेतं, तर आपले उपनगरीय रेल्वे नावाची काही वेगळी ब्रांच नाही आहे ना रेल्वेची. तर ब्रांच कशी आहे? पश्चिम रेल्वे, की जी अनेक रूट्स चालवते आणि ज्याचे हेडक्वार्टर्स दिल्लीमध्ये आहेत, त्याचा एक छोटा तुकडा म्हणजे मुंबईची पश्चिम रेल्वे, बरोबर. तसंच सेंट्रल रेल्वे,
की जी चेन्नईमध्ये हेडक्वार्टर्स आहेत त्याचे आणि दिल्लीमध्ये पण दोन ठिकाणी हेडक्वार्टर्स आहेत सेंट्रल रेल्वेचे. तर अशा ह्या सेंट्रल रेल्वेचे जे दोन्ही रूट्स हार्बर आणि सेंट्रल हे दोन्ही रूट्स आहेत हे त्याचे एक भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये काही निर्णय आता बदलायचे तर त्याच्यासाठी या सगळ्या रेल्वेचं मिळून रेल्वे मिनिस्ट्रीचं रेल्वे बोर्ड आहे ते निर्णय घेणार. म्हणजे आपण बघितलं तर मुंबई हा त्यांच्यासाठी एक छोटासा भाग राहतो आणि निर्णय क्षमता आणि निर्णय वेगाने घेणं हे ह्या यंत्रणेला अतिशय अवघड जातं. याच्यासाठी 2004मध्ये एक नवीन यंत्रणा स्थापन करण्यात आली ज्याचं नाव आहे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन. चर्चगेटला त्यांचं ऑफिस आहे. ओके, तर ही पहिली कदाचित पूर्ण देशातली यंत्रणा असेल की जी एका शहरासाठी म्हणून तयार केलेली यंत्रणा आहे. आणि त्याच्यानंतर आपलं 5वं 6वं कॉरिडॉर जे आहे अंधेरी विरार हे चालू करण्यात आलं किंवा ठाणे बदलापूरमध्ये पण एक नवीन लाईन घालण्यात आली. हे जे कॉरिडॉर्सचं एक्सपान्शन आहे हे MRVC तयार केल्यानंतर, कारण मग MRVCनी पैसे आणले ह्या सिस्टीममधनं. पैसे कसे आणले? एका बाजूला जागतिक बँकेचं कर्ज होतं, परंतु मुख्य रेल्वेनी जी जमीन होती आसपासची ही जमीन जी आहे ही विकली नाही, विकली. आणि ह्या विकण्यामधनं हे जमिनीचे पैसे जे आहेत हे त्यांनी ऑपरेशनल गुंतवणूक म्हणून रेल्वे सिस्टीममध्ये आणलं. पण तरीसुद्धा म्हणजे आज तुम्ही बघितलं तर MRVC कदाचित एक सरकारी प्राधिकरण असं असेल की जे नफ्यामध्ये चालतं. सो आणि त्यांचं नफ्याचा आकडा जो आहे हा कन्सिस्टंटली वाढताना दिसतोय, परंतु वाढत दिसताना पण ते गुंतवणूक करण्यामध्ये जे ग्लास सिलिंग आपण पोचतोय त्याच्यामध्ये मात्र मर्यादा आहेत. तर त्यामुळे ही झाली उपनगरीय रेल्वेची कथा. मग काय आलं? खाजगी वाहनं. वाहनांकडे आपण बघितलं तर मुंबईमध्ये 2024मध्ये 2025चे आकडे नाही आहेत आपल्याकडे, पण 2024मध्ये आकडेवारी असं सांगते की दररोज 193 नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन मुंबईमध्ये होतं, 193. आणि आज मितीला आपण जवळपास 50 लाख वाहनं मुंबई शहरात आहेत फक्त. ओके, 50 लाख वाहनं आहेत. आणि आता जी वाहनं येत आहेत तुम्ही बघितलं असेल खास करून खाजगी गाड्यांकडे, तर ह्या खाजगी गाड्या एकतर मोठ्या होत आहेत, म्हणजे ॲक्च्युली हे परिवर्तनाला सुरुवात झाली मारुतीसारख्या छोट्या गाडीनी, छोटा कार, परवडणारी गाडी. ओके, परंतु आज तुम्हाला दिसत असेल तर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या कॅरेक्टरमध्ये पण भरपूर फरक झालेला आहे. छोट्या गाड्यांपासून आता मोठ्या गाड्या, अधिक स्पीडनी धावल्या पाहिजेत अशा गाड्या. आणि मग त्यांची इच्छा काय असते की मोठ्या स्पीडवाल्या गाड्या घेतल्या की त्या वेगाने शहरातल्या रस्त्यांवर धावायला पाहिजे. म्हणजे एक सूत्र आज संबंध परिवहन क्षेत्रामध्ये असं मानलं जातं की शहरामध्ये गाडीनी कधीही 40 किलोमीटरपेक्षा जास्त स्पीडनी धावता कामा नाही. दॅट इज द मॅक्सिमम स्पीड. ओके, परंतु आपल्याकडे क्लिअरली हा वेग न मानणं हा एक नियम, अलिखित नियम आहे. आणि त्यामुळे वाहनं येत आहेत. वाहनांच्या काय म्हणायचं की हे एक वाढतं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये अनेक लोकांची नोकरी आहे, ज्याच्यामध्ये नवीन नवीन कॅपिटल येतं. लोकांना इच्छा आणि आकांक्षा त्याच्याशी जोडलेल्या आहेत. वाहन हवं, एकतरी मालकीचं वाहन हवं किंवा त्याहूनही जास्त आता, बरोबर. आणि वाहन हवं, मग त्याच्यातनं काय होतं पुढे? 2 गोष्टी होतात. एक म्हणजे की ते वाहन जोरात धावायला हवं, मग रस्त्यांची क्षमता वाढायला हवी. परंतु रस्त्याची क्षमता वाढवायला आणि तेवढे रस्ते वाढवायला आत्ता आमची दुसरी एक आकांक्षा आड येते. कुठची? की आम्हाला घरं मोठी हवीत. आम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंट करतो तेव्हा मधल्या रस्त्यांसाठी काय सोय आहे याचा आम्ही विचार करत नाही. किंबहुना नागरिक एकत्र येऊन आमच्या पूर्ण लेआउटमध्ये रस्ते केवढे वाईड असतील
तुम्ही आज दादर GT, माटुंगा, मी आपले माझ्या परिचयातले रस्ते, पार्ला बघा, ओके, ह्या जे मोठ्या प्रमाणामध्ये जिथे रिडेव्हलपमेंट झालेलं आहे, अशा कुठच्याही भागामध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला दिसेल असं की वाहनांची क्षमता आणि वाहनांची संख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत, घरं मोठी झालेली आहेत, परंतु रस्ते मात्र आहेत तेवढेच राहिलेले आहेत. म्हणजे रस्ता रुंदीकरण जे आहे हे फार सीमित प्रमाणामध्ये मुंबईमध्ये होतं. मग होतं कसं, प्रति किलोमीटर रस्त्यावर 2450 वाहनं, हे दर किलोमीटरवर जवळपास 2500 वाहनं. एका वाहनाची लांबी आपण जर पकडली की 3 फूट. तुम्ही कल्पना करा की किती स्पीडनी ह्या गाड्या धावू शकतील या सगळ्या रस्त्यावर आल्या तर. अर्थात सगळ्या गाड्या एकाच वेळेस रस्त्यावर येतील असं नाही, परंतु आपण कल्पना करू शकतो की शहरामधलं कंजेशन आणि वाहनांची संख्या तेवढी वाढू शकते. आणि ह्या सगळ्यामधनं मग आपल्याला पब्लिक सार्वजनिक वाहतूक ज्या बेस्टचा आपण विचार केला ती बेस्ट कशी बरं धावणार हा पण आपण विचार करायला पाहिजे. वाहनांच्या संख्येमध्ये अजून 2 गोष्टी आहेत. शहरामध्ये ऑटोज किती आहेत, 2.5 लाखच्या वर. आणि ह्या सगळ्या आपले जे नियम आहेत वाहतुकीचे, RTOचे नियम आहेत, त्यामध्ये ह्या सगळे ऑटोज धावतात कुठे तर बांद्र्यापासून पुढे, बरोबर. मुंबई शहरामध्ये आयलंड सिटीमध्ये नो ऑटोज, बरोबर. तर त्यामुळे ऑटोज आणि मुंबईची सबब्स यांचा एक अनन्यसाधारण संबंध जो उभा राहिलेला आहे. आणि आपण ऑटोज ही अतिशय चांगली सिस्टीम आहे. म्हणजे ह्याच्यावर रिसर्च केलेल्या दिल्लीच्या IITच्या एक मोठ्या प्राध्यापिका आहेत गीता म्हणून. आणि ह्या गीता म्हणतात की भारतामध्ये इनोव्हेट केलेलं आणि भारतीय परिस्थितीला सगळ्यात सामावून घेणारं एक वाहन कुठचं असेल तर ते म्हणजे ऑटो. ओके, परंतु ह्या ऑटोवर नियंत्रण आपण ठेवत नाही. मग त्याला प्रदूषण नियंत्रणाचे नियम नाहीत, ओके, आणि नाही आपण त्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून, म्हणजे RTOच्या नियमांमध्ये ऑटो इज नॉट रेकग्नाइज्ड ॲज अ पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेकल. तसं जर असलं आणि त्या रूपाने जर आपण नियंत्रित केलं तर शेअर्ड ऑटो ही सिस्टीम बनेल. टुडे इट इज नॉट रेकग्नाइज्ड ॲज सच. ओके, तर त्यामुळे कसं नियंत्रणात आणायचं, कसं ह्याचा वापर करायचा ह्याचा आपण खरंच विचार करायला पाहिजे. आणि 95 पर्यंत असं होतं, आय फॉरगेट द इयर, माझं वर्ष ह्याच्यात चुकलं असेल, पण 95 का 90 पर्यंत ऑटोजला किती लायसन्सेस द्यायची ह्याची एक मर्यादा होती. परंतु ही मर्यादा जी आहे आता RTOनी पूर्णपणे फ्लेक्सिबल केलेली. त्यामुळे ऑटोची संख्या जी आहे आणि ती वाढती राहिलेली आहे. आपण सतत त्याच्यामध्ये भरमसाठ वाढ होते आहे. ओके, आणि ॲप बेस्ड टॅक्सीज 18,000 आज कालीपिलीज आहेत मुंबईमध्ये. 23,000 होत्या पूर्वी, त्या आता कमी होऊन 18,000वर आलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर जवळपास 30,000 ही ॲप बेस्ड वाहनं, म्हणजे रजिस्टर्ड त्याहूनही जास्त आहेत, पण 30,000 ही धावतात ॲट एनी पॉईंट इन टाईम मुंबईमध्ये. ॲप बेस्ड टॅक्सीज ज्या आहेत, ओला असेल, उबर असेल, आता रॅपिडो येतं, बाकी ज्या आहेत, ह्या सगळ्या मिळून साधारण 30,000 ह्या टॅक्सीज धावतात. त्यामुळे ही एकूण जी आकडेवारी आपण बघितली ना तर ही आपलं डोकं असं संभ्रमित करून टाकणारी आहे की ह्या ह्याच्यातनं माणसं चालणार, या ह्याच्यातनं वाहनं चालणार, या ह्याच्यामधनं फेरीवाले असणार, या ह्याच्यामध्ये पादचारी असणार, हातगाड्या असणार. तुम्ही कल्पना करा, आपण थोडक्यात काय केलेलं आहे की रस्त्यांमध्ये जिंकू किंवा मरू अशा प्रकारचं एक नवीन, मला असं वाटतं फक्त रस्त्यांवरचं जे लाईफ आहे ह्याच्याबद्दल एक सिनेमा नवीन तयार करायला हवा. आणि त्याच रेसनी आपण जात असतो, बरोबर. आणि ह्याचे मग काही परिणाम असतात. 2-3 गोष्टी ज्या बदलणाऱ्या आणखीन आहेत की जेव्हा आपण गतिशीलतेचा विचार करतो तेव्हा लक्षात घेण्यासारख्या आहेत की मुंबईचा आर्थिक भूगोल जो आहे तो आता बदलतोय. तो आता फक्त दक्षिण मुंबई केंद्री राहिलेला
नाही. तर आपल्याला दिसतंय आता की मरोळ हा एक भाग जो एअरपोर्टचा ॲक्सिस आहे, त्या बाजूला अनेक नवीन कारखाने पण, नवीन इंडस्ट्रीज, नवीन व्यवसाय उभे राहत आहेत. लिंकिंग रोडचा आसपासचा जो भाग आहे, नवीन लिंकिंग रोडचा, त्या बाजूला एक नवीन केंद्र आर्थिक उभं राहत आहे. मुंबईच्या म्हणजे मुंबई शहराच्या पल्याड भाईंदरच्या पुढे एक पूर्णपणे अनौपचारिक इंडस्ट्रीजचं एक नवीन नेटवर्क उभं राहू पाहत आहे. आणि अशा तळोजा आहे, अजून एक कारखानदारीचं केंद्र म्हणून उभं राहत आहे. तर अशी जी नवीन नवीन केंद्र उभी राहत आहेत, त्याच्यामुळे आर्थिक भूगोल बदलला आहे. आर्थिक भूगोल बदलला की काय होतं की लोकांचे कम्युटिंगचे पॅटर्न्स बदलतात, बरोबर. प्लस आणखीन काय होतं, आपल्या आकांक्षा बदलतात. तर त्यामुळे आता आय एम शुअर की जेव्हा हे तुमचं सोसायटी भक्तियोग, ज्ञानयोग ह्या सगळ्या बांधल्या गेल्या, तेव्हा इथे सुविद्यालय पण स्थापना झाली, बरोबर. तर त्यावेळेला निदान एक 70% मुलं इथली सुविद्यालयमध्ये जात असावीत, बरोबर. आता किती जण जातात? मोस्ट ऑफ द पीपल. विच इज द बेस्ट स्कूल इन बोरिवली? बोरिवली पण नाही, माझ्या स्टँडर्डचं आणि माझ्या लाडक्या मुलासाठी फक्त अंधेरीमधलं ती शाळा, वॉट एव्हर, मी मला माहिती नाही, मी आपलं, पण कोणीही आपल्या लोकॅलिटीमध्ये मुलांना आज ॲडमिशन घेत नाही. याचा अर्थ काय होतो? आणि ह्याचं इम्प्लिकेशन काय आहे की कम्युटिंग कसं बदलतं हे बघा. लोकांच्या आकांक्षांप्रमाणे आणि लोकांच्या लाईफस्टाईलप्रमाणे, एक जीवनशैलीप्रमाणे आपण का प्रवास करतो, कशासाठी प्रवास करतो, ओके, हे पॅटर्न्स बदलत जातात. ओके. पूर्वी सगळं हाकेच्या अंतरात असावं किंवा आपण चालत जाऊन जिथे घेऊन यायचो वस्तू, आता ते वस्तूधारक जे आहेत ते आपल्याला घरी आणून देतात. आणि आपल्याला कित्येक जणांना कोविडच्या नंतर ही सवय झालेली आहे की वस्तूंनी आपल्या घरी यावं. पण वस्तूंनी घरी यावं त्यामुळे 2 नवीन गरजा उभ्या राहतात. काय? एक, हे आणून देणारे लोक जे आहेत त्यांची वाहनं असतात. ओके. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा 193 वाहनं सांगितलं, हे फक्त 4 चाकी होत्या. दुचाकी ज्या आहेत ह्याच्यात तिपटीने वाढत आहेत. रोज 450 नवीन दुचाकी ज्या आहेत या शहरामध्ये रजिस्टर होतात. आणि मग ह्यांची पण वाहतूक, बरोबर. प्लस हे पार्क कुठे करणार? नवीन पार्किंगची समस्या. हे दिल्लीमध्ये एक अभ्यास झाला आणि दिल्लीमध्ये हा एक अभ्यास जो पार्किंगच्या संदर्भात मध्ये झाला की त्याचा पार्किंगच्या अभ्यासाचा निष्कर्ष हा आहे की जर दिल्लीमधले सगळे पार्किंगचे स्पॉट्स काढून टाकले तर दिल्लीमध्ये एकही झोपडपट्टी राहणार नाही. एवढी जागा गाड्या व्यापतात. त्याच्याऐवजी तुम्ही घरं बांधू शकाल. म्हणजे घरं बांधावीत हे म्हणणं नाही, परंतु तुम्ही फक्त ह्या प्रोपोर्शन्सचा अंदाजा घ्या. मुंबईमध्ये आपण असा अभ्यास कोणी केलेला नाही की पार्किंग नेमकं किती जागा व्यापतं. ओके. परंतु हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला, आज ठाण्यामध्ये मी बघितलेलं आहे की कित्येक ठाणे, जे जुनं ठाणं आहे, नौपाडा वगैरे हे जे भाग आहेत यांच्या तिथे पार्किंगची व्यवस्था नाही, परंतु ते स्टेशनच्या जवळचे भाग आहेत. तर ह्यातले कितीतरी सहनिवास हे आपलं कमाईचं साधन म्हणून पार्क करून देतात. दिवसभराच्या पार्किंगसाठी पैसे चार्ज करतात. ओके. सो म्हणजे हे काय झालं की हे इलिगल टॅपिंग झालं. आणि असे अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये होतं. एवढंच नाही तर मग बिल्डर्स पण त्या गेममध्ये होतात की मुंबई महानगरपालिकेने सुरू केली स्कीम की पार्किंग लॉट तुम्ही ऑफर केलं किंवा पब्लिक पार्किंग लॉट ऑफर केलं तर तुम्हाला एक्स्ट्रा FSI मिळेल. ओके. आणि आज खार आणि बांद्र्यामध्ये निदान 3 बिल्डिंगी अशा आहेत की ज्यांनी पूर्ण पार्किंग जे आहे, म्हणजे एका मजल्यावर एक घर आणि पार्किंग लॉट त्याच्या शेजारी, ते पण घरात घेतलेलं आहे, पण नाव काय द्यायचं? पार्किंग. ओके. तर अशा प्रकारे सदुपयोग बिल्डर्सनी आणि घरमालकांनी दोघांनीही मिळून करून घेतलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या असोसिएटेड गोष्टी आहेत. आणि मग आलं वायू प्रदूषण. आज मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वायू प्रदूषणाचा फटका बसलेलं कुठचा भाग आहे? कालच आकडेवारी बाहेर आलेली.
आणि पाठोपाठ अंधेरीचं जंक्शन हायवेवरचं हे आपण. आणि हे का होतं असं? आज म्हणजे 46% ऑफ द एअर पोल्युशन इन मुंबई इज ड्यू टू व्हेकल्स. एकेकाळी कारखानदारी होती, पण आता व्हेकल्स. आणि मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? आपल्याला जरी समुद्र किनाऱ्याचा फायदा असला तरीसुद्धा तो फायदा जो आहे तो आता आपण पूर्णपणे नामशेष करतो आहोत. हे फक्त आपली जी वाहनांची भूक जी आहे त्याच्यामध्ये. ओके, थोडक्यात आत्तापर्यंत मी जे बोललेले आहे हे आपण नेहमी, नाहीतर जेव्हा परिवहन म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो? परिवहन ही सरकारी योजना, बरोबर, ही सरकारी स्कीम. परंतु जेव्हा आपल्याला परिवहनाच्या समस्या समजून घ्यायच्या असतात, जेव्हा गतिशीलतेच्या समस्या समजून घ्यायच्या असतात, तेव्हा ही सगळी इकोसिस्टीम आपल्याला समजून घ्यायला लागते. त्यातला प्रत्येक घटक जो आहे हा महत्त्वाचा आहे. आणि हे घटक कुठचे आहेत? तर आपण थोडंसं आधी अजून एक फक्त कारभाराकडे, की मुंबईच्या कारभारामध्ये, परिवहनाच्या कारभारामध्ये 10 सरकारी एजन्सीज आहेत. 10 सरकारी एजन्सीज कुठच्या? पश्चिम रेल्वे, सेंट्रल रेल्वे, मग मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन, हे फक्त रेल्वेचे झालं. मग त्याच्यानंतर BST आहे, पण आता MMRमध्ये प्रवास होतो, तर त्यामुळे ह्या प्रत्येक शहराच्या ज्या ट्रान्सपोर्ट अथॉरिटीज आहेत त्या, मग नंतर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, मग नंतर ट्रॅफिक सिग्नल्स वगैरे बघणारी लोकल कॉर्पोरेशन म्हणून महानगरपालिका, मग नंतर पोलीसची वेगळी ड्युटी RTO. सो हे आहे. ब्रिजेसचं वगैरे व्यवस्थापन करणारी म्हणून MMRDA. सो तुम्ही एकूण कल्पना करा ह्या व्यवस्थेची. ही एका रीतीने अत्यंत क्लिष्ट कारभार 10 एजन्सीजमध्ये नियंत्रण आणि सुसंवाद कोण घडवणार? आपल्याकडे मोठा प्रश्न आहे, बरोबर. आणि ह्या प्रत्येक संस्था आणि संघटना ज्या आहेत यांना स्वतःचा कायदा आहे, स्वतःचं काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे तू पहिलं पाऊल टाकणार का मी पहिलं पाऊल टाकणार? भाडं पहिलं कोण घेणार? मग नंतर शेअरिंगची बात, बरोबर. त्यामुळे एकत्रित तिकीट जर काढायचं म्हटलं तरीसुद्धा एकत्रित तिकीट, मग 2 रेल्वेचं थोडं तरी आपण आता इंटिग्रेटेड पास सिस्टीम आहे, परंतु बस आणि ट्रेन यांचं एकत्र तिकीट असू शकतं का? बरोबर. बस आणि ट्रेनचं तिकीट MMRDA, वाशी ह्या बाजूला लिंक करायला पण असू शकतं का? वी डोंट नो. ह्या सिस्टीम्स अजूनही आपल्यापासनं खूप लांब आहेत, की ह्यांनी एकत्र इन्व्हेस्टमेंट करावी काही शहरामध्ये. तर कशी? मी तुम्हाला एक छोटं उदाहरण फक्त देऊन सांगते, की आपले सगळे जे ट्रॅफिकच्या सिस्टीम्स आहेत, ओके, हे कोण बघतं? तुम्हाला काही कल्पना आहे? आपल्याला वाटतं की ट्रॅफिकचं नियंत्रण ट्रॅफिक पोलीस करतात, बरोबर. त्यामुळे ट्रॅफिक पोलीसच्या हातात असावं हे, परंतु नो. त्याचं बजेट जे आहे हे मुंबई महानगरपालिकेकडनं येतं. आणि मुंबई महानगरपालिकेने याच्यासाठी अगोदर राज्य शासनाकडे डिमांड केली होती की आम्हाला याच्यातलं काही तुमच्याकडनं मिळावं, कारण हे आमच्या लिस्ट ऑफ ड्युटीजमध्ये नाही आहेत. म्हणजे महानगरपालिकेची जी फंक्शन्स आहेत, एसेन्शियल फंक्शन्स आहेत, त्या ह्याच्यामध्ये ट्रॅफिक इन्स्टॉलेशन्सना, सिग्नल्सना पैसे द्यावेत असं कुठेही नाही आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं दातृत्व म्हणून ते ह्या सिग्नलिंगसाठी वगैरे पैसे द्यायचे. ओके, परंतु त्याच्यामध्ये जर आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीज आणायला लागल्या तर ह्याच्यासाठी वाढता पैसा लागेल, बरोबर. तर त्यामुळे हे कुणाकडनं यावं? ह्याच्यामध्ये राज्य शासन आणि महानगरपालिका हा अजूनही वादाचा मुद्दा आहे की कोणी करावी इन्व्हेस्टमेंट. ओके, सो असे छोटे 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 मी म्हणेन की नियंत्रणाचे अनेक मुद्दे आहेत. ओके, आणि ज्याच्यामध्ये सुसंवाद या 10 एजन्सीजमधनं कसा घडावा, त्याच्यामध्ये आणखीन मी म्हटलं तसं देर इज एकात्मिक प्राधिकरण एक कागदावर आहे ज्याला उमटा म्हटलं जातं. हे युनिफाईड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी, युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी यांचं ऑफिस जे आहे हे MMRDAमध्ये आहे. आणि ज्यांनी प्रयत्न करायचा असतो ह्या सगळ्या संस्थांना एकत्र आणून निर्णय घ्यायचा. या उमटाच्या मीटिंग ज्या असतात, जेव्हा
घडवलं त्याच्यानंतर पहिली 2 वर्ष एक पण मीटिंग झालेली नाही उमटाची. आता थोड्या रेग्युलरली होतात गेल्या 2-3 वर्षांमध्ये, परंतु त्यांनी अजूनही म्हणजे मेट्रोमध्ये आपल्याला दिसेल की एकत्र तिकीट सिस्टीम त्यांनी सुरू केली, त्याच्यानंतर बस तिकीट याच्यामधलं काही. सो इन टर्म्स ऑफ इंटिग्रेटेड तिकिटिंग थोडेसे मी म्हणेन की पाऊल आपण पुढे टाकलेलं आहे. परंतु बाकी अनेक मुद्दे आहेत की जे वादाचे आहेत आणि अजूनही उमटा त्याच्यावर रेग्युलरली आधी भेटतच नाही आणि त्याच्यानंतर पण ह्याच्यामध्ये सुसूत्रीकरण करणं हे खूप अवघड आहे. दुसरं की शहर विशिष्टतेचा अभाव. आता हे शहर विशिष्टता म्हणजे काय की मुंबई शहराचा म्हणून विचार करत नाही. मी तुम्हाला मगाशी पश्चिम रेल्वेचं उदाहरण दिलं, तसं मुंबईचं उपनगरीय रेल्वे ही पूर्ण भारतभराच्या रेल्वे सिस्टीमचा त्याच्यातले जे वेगवेगळे 4 ठिकाणी अजून उपनगरीय रेल्वे आहेत. मद्रासमध्ये, चेन्नईमध्ये आहेत, कलकत्त्यामध्ये आहे, दिल्लीमध्ये छोट्या प्रमाणात आहे, पुण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात आहे आणि मुंबईमध्ये. तर ह्या सगळ्या उपनगरीय रेल्वेमध्ये आपण एक सर्व्हिस ओके. आणि अशा रीतीने जेव्हा बजेट आणि निर्णय मॅनेज केले जातात तर तेव्हा ना त्याच्यातले महसुली खर्च किंवा काय इन्कम येतं ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला जात, ना त्याच्यामध्ये किती गुंतवणूक व्हावी याच्याबद्दल पण खास करून लक्ष दिलं जात. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल प्रत्येक वेळेस प्रकल्प अनाऊन्स होतात, परंतु त्यांचा अंमलबजावणी, त्यांची प्रत्यक्षात कार्यवाहीत येणं या सगळ्यामध्ये प्रचंड दिरंगाई होते. आणि ही ह्या शहर विशिष्टतेमुळे किंवा नसल्यामुळे फक्त BST हे एकच आपलं शहर विशिष्ट आहे, पण त्याच्यामध्ये आता मुंबई शहर ज्या रीतीने वाढतंय त्याच्यामध्ये खूप मर्यादा पडतात. म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर मुंबई शहरामध्ये आज रोज 7 लाख प्रवासी मुंबईमध्ये येतात आणि जातात. हे कुठनं येतात? आसपासच्या शहरांमधनं तर येतातच येतात, पुण्यापासून येतात, परंतु आसपासच्या राज्यांमधनं पण येतात. आपल्याला माहिती आहे की गुजरात, वापीपासनं आणि सुरतपासनं लोक आज मुंबईमध्ये येतात. ओके. सो जेव्हा आपण हा 7 लाख लोकांचा विचार करतो तर हे शहराचे नागरिक नाहीत, हे शहराला टॅक्स भरत नाहीत, परंतु त्याचा ताण जो आहे हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर निश्चित आहे आणि ह्याचा विचार करायला हवा की नाही आणि कशा रीतीने ह्याच्या व्यवस्था कराव्यात. हे शहर विशिष्टता कधी असते ना तर त्याचे पण कधी कधी लिमिटेशन्स असतात किंवा त्याच्या मर्यादा आहेत. ओके. आणि ज्या नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट आहे, नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की जिथे इंजिन लागत नाही, जिथे कार्बन उत्सर्जन लागत नाही, अशा ज्या सगळ्या वाहतुकीच्या गोष्टी आहेत, सायकलिंग, आपला 2 पायांचा टांगा, हे आणि ह्याच्यासाठी पण व्यवस्था हव्यात का नको? आज शहरभर जर फुटपाथची व्यवस्था बघितली तर फुटपाथला बजेट, रस्त्यांसाठी बजेट आहे, फुटपाथसाठी. फुटपाथ रुंदीकरणाचा कार्यक्रम कधी ऐकलाय का कोणी? फुटपाथ सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम बहुतेक सगळ्या सिनियर सिटीजन्सना वर खालती फुटपाथ होणं, अर्ध्या ठिकाणी पेवर ब्लॉक्स असणं, दुसऱ्या ठिकाणी ते उखडलेले असणं, तिसऱ्या ठिकाणी डांबर असणं, चौथ्या ठिकाणी टाईल्स की ज्याच्यामधनं छानपैकी पाय घसरू शकतो, असे सगळे हे जे विकलांग लोक आहेत किंवा अंधांसाठी मार्गिका वगैरे ह्या तर गोष्टी आपण विचारच करायच्या नाही, बरोबर. किंवा आपल्याकडे पादचारी मार्ग, वॉक्स, ब्रिजेस, हे आपल्याकडे काय केलं जातं टिपिकली म्हणजे परत मी सांगते की पूर्ण जगभरामध्ये एक सूत्र असं बाळगलं जातं की पेडेस्ट्रियन इज द बिगेस्ट और द मोस्ट प्रायोरिटी पर्सन. हे म्हणजे तुम्ही न्यूयॉर्क सारख्या एकदम घन शहरामध्ये पण तुम्ही जर फुटपाथवरनं खाली उतरलात तुमच्यासाठी प्रत्येक वाहन थांबेल. म्हणजे तुम्ही पण डिसिप्लिन बाळगावात सिग्नल्सचा अशी अपेक्षा असते, परंतु जर तुम्ही चुकलात, माकलात तरीसुद्धा वाहनं थांबणार. वाय? बिकॉज द पेडेस्ट्रियन हॅज प्रायोरिटी.
ओके. पेडेस्ट्रियनच्या फॅसिलिटीज म्हणून या खाली असतात, चढायला लागू नये. आमच्याकडे पेडेस्ट्रियन्सनी चढावंच डेफिनेटली, नाही तर व्यायाम कसे होणार ना आमचे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हाईट बघा आणि ज्या रीतीने पायऱ्या कन्स्ट्रक्ट केल्या जातात, बरोबर. त्यामुळे हे हे खूप महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत या, किंवा आपण परत बघूया, पूर्वी स्टेशन्स, बहुतेक स्टेशन्सच्या जवळ एक सायकल्सची मोठी जागा असायची. मला अजून पार्ले स्टेशनला भरपूर मोठी जागा सायकल्सनी व्यापलेली आठवते. कांदिवली पूर्वला जिथे मी राहायचे तिकडे बरीच मोठी जागा सायकल्सनी व्यापलेली असायची. सायकलसाठी वेगळी व्यवस्था नव्हती, पण पार्किंगसाठी असायची. आज सायकल्स पार्क कुठे करायच्या? या उबेरवाल्यांनी आपल्याला 2 मिनिटामध्ये उबर यायला हवी असते किंवा ओला यायला हवी असते, त्यांनी पार्किंग कुठे करावं? कालीपिलीवाल्यांनी मोक्याच्या जागा पकडलेल्या आहेत, पण ह्यांच्यासाठी पार्किंग? स्विगीवाले किंवा झोमॅटोवाले यांनी पार्किंग कुठे करावं? वी हॅव जस्ट नॉट थॉट ऑफ एनिथिंग ऑफ दिस ना. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं आपल्या वाढणाऱ्या शहरासाठी या खूप महत्त्वाची आहे. आणि परत 2 गोष्टी की आता ह्या गोष्टींचा आपण का विचार करतो की आपल्याला दिसतं की जेव्हा शहर वाढतं किंवा शहराचा स्थायीभाव काय असतो की लोकांनी ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर जायचं. का जायचं? कारण त्याच्याशी आपल्या संधी जोडलेल्या असतात, अनेक प्रकारच्या संधी. मी वस्त्यांमध्ये काम करते. मगाशी माझी ओळख करून देताना सांगितलं की मी एमवॉर्डमध्ये काम करते. त्या एमवॉर्डमधल्या वस्त्यांमध्ये अनेक स्त्रियांशी बोलताना मला असं जाणवतं की जसं आपल्याला पूर्वी गावातल्या माझ्या आजीशी किंवा बाकीच्या की फार थोड्या वेळा त्या गावातनं बाहेर गेलेल्या आहेत. आणि अशा ह्या बायका ज्या आहेत, मी ज्यांच्याशी मुंबईतल्या वस्त्यांमध्ये काम करते, यातल्या अनेक बायका ह्या त्यांच्या वस्तीच्या प्रदेशातनं कधीही बाहेर गेलेल्या नाहीत. वस्ती ते कामाचं ठिकाण, कामाचं ठिकाण ते वस्ती, एवढंच त्यांना माहिती. ओके. थोडक्यात काय, तुम्ही शिक्षण घेता, कुठे घेता, कशा रीतीने शहरात. आज आपण जेव्हा मुंबई शहरातली स्त्री बघितली तर 4 स्त्रियांमध्ये उठून दिसते. का उठून दिसते? तिचा कॉन्फिडन्स, स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स. आणि हा कोणी दिलेला आहे? तर आमच्या सार्वजनिक व्यवस्थेने दिलेला आहे, बरोबर. की मी दिवसाच्या कुठच्याही वेळेला, मी माझ्या संस्थेमध्ये, मी जिथे शिकवते टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये, तिथे अनेक शहरातली मुलं मुली असतात, हॉस्टेल्स बाहेरचे. आणि ह्यांना सगळ्यांना मुंबई बघितल्यावर एक इतका आनंद होतो, खूप मोकळेपणाने राहतात. आणि ह्याचं मुख्य कारण काय आहे? दे सी दिस सिटी ॲज अ सेफ सिटी, की जिथे आपण कुठच्याही वेळेला हे शहर ॲक्सेस करू शकतो, इकडे तिकडे फिरू शकतो. त्यामुळे शहरातनं ज्या संधी मिळतात, ह्या संधींची जोड जी आहे ही एकूण व्यवस्थेशी असते, वाहतूक व्यवस्थेशी असते. आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा वाहतूक व्यवस्था आपल्याला कमी संधी द्यायला लागते, तेव्हा होतं काय की आपण अडलेले राहतो, आपण एका जागी गुंतून पडतो, आपल्या संधी कमी होतात, विकासाच्या संधी पण कमी होतात. त्यामुळे ह्या उद्दिष्टाने आपण जर बघायला गेलो तर इनफॅक्ट की मी आता सहज सर्च करत होते गुगलवर आणि UNचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी मोबिलिटी म्हणजे काय ह्याचं एक डेफिनेशन दिलेलं आहे. तर गतिशीलता म्हणजे काय? तर गतिशीलता ही एक फंडामेंटल अर्बन सर्व्हिस आहे या रिपोर्टच्या मते. फंडामेंटल, म्हणजे फंडामेंटलचा अर्थ काय? अतिशय पायाभूत अशी सर्व्हिस आहे. आता ह्या पायाभूत सर्व्हिस कोण देणार आपल्याला? सर्व्हिस धारक कोण आहेत आणि ही सर्व्हिस कोणाकडनं मागायची? ह्याच्यासाठी नागरिकांनी पुढे येणं मला असं वाटतं खूप 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 महत्त्वाचं आहे. आपल्याकडे नागरिक सजग असतात का? नाही. आम्ही फक्त तक्रारी करतो, त्या पण खाजगीमध्ये, घरी परत आल्यावर तक्रारी करतो. परंतु आम्ही बेस्टचं बजेट काय आहे, बेस्टचं बजेट पुरेसं आहे का महानगरपालिकेच्या बजेटमध्ये, त्याच्यासाठी कुठले उपक्रम आखलेले आहेत हे आम्ही काळजीपूर्वक बघतो का?
बेस्टसाठी बेस्टनी जर फास्ट जायला पाहिजे तर त्याच्यासाठी एक डेडिकेटेड कॉरिडॉर पाहिजे, बरोबर. एक एक शहर आहे कुरुशिबा नावाचं ब्राझीलमध्ये. ओके, ह्या कुरुशिबा शहरामध्ये जेमी लर्नर नावाचा एक मेयर निवडून आला. या जेमी लर्नरनी 2 सूत्र मुख्य एक शहरामध्ये अंमलात आणली. ओके, की एक म्हणजे की हे सबंध शहर, आत्ता आपण ट्रेन्स जसे चालवतो तर तशी तिथे बस सिस्टीम सुरू केली. ओके, आणि ही बस सिस्टीम कशी की लागोपाठ लागलेल्या ट्रेन्स, तसं बसचे डबे. आणि हे बसचे डबे आपल्याला पायऱ्या नाही तर चढायला लागतात आपल्या बसमध्ये. तिकडे तसं नाही, तर तिकडे प्लॅटफॉर्म आहे आणि प्लॅटफॉर्मवरनं सहजपणे बसमध्ये जायचं. तर त्यामुळे जे विकलांग आहेत त्यांचे इवन व्हीलचेअर्स वगैरे सरळ जाऊ शकतात त्याच्यामध्ये. ओके, आणि अशी बस सिस्टीम. आणि त्याला भाडं काय, तो आपल्याला टिपिकली दिसतं जेवढा डिस्टन्स तुम्ही कव्हर कराल त्या प्रपोर्शनमध्ये भाडं असतं. म्हणजे जो लांबचा राहणारा असतो त्याला जास्त गुंतवणूक करायला लागते. पण जेमी लर्नरचं निरीक्षण असं होतं की लांब राहणारे कोण असतात, गरीब असतात. शहराच्या जवळ राहणारे कोण असतात, तर ज्यांना जे श्रीमंत वर्गातले लोक आहेत आणि ज्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टची गरज त्या मानाने कमी असते असे लोक शहराच्या जवळ राहतात. लांब राहणारे लोक गरीब आहे आणि त्यांना मग ट्रान्सपोर्टचा डबल कॉस्ट पडतो किंवा जास्त, त्याहूनही जास्त असेल, बरोबर. की परवडण्याची क्षमता आपण लांब जातो तसं कमी होतं, पण त्यांच्यावर भार खर्चाचा हा जास्त पडतो. आणि म्हणून त्यांनी सूत्र हे ठेवलं की सगळ्यासाठी युनिफॉर्म फेअर. किती प्रचंड, म्हणजे मी म्हणेन की हे तर एक क्रांतिकारी पाऊल आहे, बरोबर की नाही. एकतर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुरू करायची आणि दुसरं सगळ्यासाठी युनिफॉर्म फेअर. हे आज निदान काही शहरं जगभरातली ह्याच्याबद्दल प्रयत्न करत आहेत. मुंबईमध्ये अजूनही आपण की चालवायचा कसा प्रत्येक सार्वजनिक उपक्रम, तर परिवहनाचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा उपक्रम त्यातनं प्रॉफिट झालं पाहिजे, त्यातनं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस निघाले. म्हणजे आपण भांडवलदारी तत्वावर सार्वजनिक उपक्रम चालवतो. सार्वजनिक उपक्रम वाहतुकीचे जे जगभरामध्ये लॉसमध्येच जातात. देर कॅन बी नो प्रॉफिटेबल सार्वजनिक वाहतूक. अर्थात ती चालवायची असेल तर तुम्ही फार तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत हे तुम्ही रिकवर करा. पण त्याची पण सूत्र काय आहेत, काय सूत्रावर तुम्ही भाडं आकारता, हे मला वाटतं खूप खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जेव्हा नवी मुंबईची रेल्वे सुरू झाली तर नवी मुंबईची रेल्वे मानखुर्दपासून नवी मुंबईमध्ये न्यायचं तर इट स्टार्टेड ऑन अ PPP बेसिस, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि तुम्ही बघाल तर मानखुर्दपर्यंत भाडं कमी आहे आणि मानखुर्दपासून नवी मुंबईमध्ये गेलो की भाड्यामध्ये लगेच वाढ होते. ओके, आज जेव्हा आपण मेट्रोमध्ये एक नवीन उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय, हा आपला नवीन मेट्रोचा रूट आहे. हां, साधारण 18 लाईन्स मेट्रोच्या आहेत. 300 किलोमीटरचं नेटवर्क हे एक टप्प्याने विकसित होतं आहे. आत्ता आपल्याला माहिती आहे की फक्त 3 लाईन्स कार्यरत आहेत. आणि परंतु तुम्ही फक्त विचार करा की आपण उपनगरीय रेल्वे सेवा तुम्ही बघितलं तर ह्या व्हिज्युअलमध्ये ज्या मोठ्या लाईन्स आहेत ना लांबपर्यंत जाणाऱ्या, ह्या आपल्या उपनगरीय रेल्वेच्या आहेत. आणि त्यातल्या ज्या ठळक रेषा आहेत इकडे तिकडे पसरणाऱ्या, ह्या मेट्रोच्या आहेत. म्हणजे तुम्हाला नेमकं हे नेटवर्क कसं चालणार आहे आणि एकमेकांशी कसं सांधलं जातं आहे ह्याचा थोडासा अंदाज येईल. ओके, हे आपलं नवीन उत्तर आहे. ह्याच्यामध्ये आपण खर्च किती करतो आहे, फक्त आत्तापर्यंतच्या 3 लाईन्स ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण 40,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. ओके, त्यामुळे हे पूर्ण नेटवर्क विकसित होईपर्यंत तेवढीच राजकीय इच्छाशक्ती राहणार आहे का, ते हे नेटवर्क पूर्ण करणार आहे का, आणि तसं पूर्ण केल्यावर हे ऑपरेट कसं होईल, हे खूप महत्त्वाचं आहे. विल इट बी ऑपरेटेड, म्हणजे आता आपल्या 2 नवीन कंपनीज आहेत, बरोबर. एक महामेट्रो कॉर्पोरेशन, महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशन म्हणून एक आहे आणि एक मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन म्हणून आहे. तर ह्या 2 लाईन्स, ह्या 2 कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्या म्हणून स्थापन झालेल्या आहेत. हां,
त्या सार्वजनिक उपक्रम अशा रीतीने नाहीत. त्यामुळे यांचे तत्व जी आहेत ऑपरेट करायची ही पूर्णपणे वेगळी असणार आहेत. आणि ह्या ज्या कंपनीज सरकारनी स्थापन केलेल्या कंपनीज, परंतु कंपनीज ज्या आहेत ज्या कंपनी तत्वावर चालतील, ह्या लॉस ॲब्झॉर्ब करू शकणार आहेत का? आत्ता एक मेट्रोची प्राईस ठरवलेली आहे. आत्ता मला वाटतं जास्तीत जास्तीचं तिकीट 80 रुपये आहे. 70 रुपये आहे. ओके, परंतु हे नेटवर्क पूर्ण डेव्हलप होईपर्यंत ह्याचं कॉस्ट काय असणार आहे? कसं ते चेकमध्ये ठेवणार आहेत? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढतील तसं हे कमी होईल का? आणि मुख्य की हे संसाधनं आपण जी खर्च करतोय हे आत्ता मेट्रोची रायडरशिप म्हणजे तुम्ही तुलना करा, उपनगरीय रेल्वेमध्ये जवळपास 8 मिलियन आणि आत्ताची मेट्रोची जी आहे ही 0.7 लॅक्स. 8.1 मिलियन म्हणजे दशलक्ष, बरोबर? सो जस्ट लुक ॲट दिस कंपॅरिझन. तर मेट्रो तेवढे प्रवासी घेऊ शकणार आहे का? का एका प्रकारचे आणि एका वर्गाचे प्रवासी अट्रॅक्ट करेल? मग आपण रेल्वेमध्ये समजा मेट्रोमध्ये इन्व्हेस्ट केलं तर मग रेल्वेमध्ये गुंतवणूक करणार नाही का? ह्या रेल्वेमध्ये आणि मेट्रोमध्ये एक संवाद असणार आहे का? इथे अजून एक धमाल गुगल ट्रान्सलेट आहे. रेषांमधील परस्पर संवाद. हे मी इतकी हसले पण देर वॉज नो अदर थिंग. नंतरच्या ह्याला बरोबर ते लाईनीवर आलं, विद्यमान पद्धतींसह इंटरकनेक्टिव्हिटी. पण ही इंटरकनेक्टिव्हिटी हाच शब्द मी दिला होता गुगल ट्रान्सलेटला, इंटरकनेक्टिव्हिटी बिटवीन मेट्रो लाईन्स. तर हे आलं काय? रेषांमधला परस्पर संवाद. तो फारच तो संवाद होऊ देत, पण मी तुम्हाला इंग्रजीमध्येच सांगते की कारण मेट्रो लाईन्समध्ये पण किती कनेक्टिव्हिटी आहे आणि किती पॉईंट्सला जोडलं गेलं आहे ह्याच्यामध्ये जेव्हा लिमिटेशन राहते तर तेव्हा ते एक एकत्रित नेटवर्क म्हणून उदयास यायला वेळ लागतो. हे येईल, पण आजही प्रत्येक मेट्रो लाईनवर सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे हा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा. कारण प्रत्येक स्टेशनच्या आसपास कुठेही ऑटोज उभं राहायला, टॅक्सीज उभं राहायला, बसेस उभं राहायला काहीही जागा नाही. ओके, किंवा पॅसेंजर्सना पण पाऊस जोरात आला तरी पण फक्त स्थानकातच वरती उभं राहणार. स्थानकांवरती पण पूर्ण कव्हर्स नाही आहेत अनेक ठिकाणी, राईट? सो वी नीड टू थिंक ऑफ सम ऑफ दीज डायमेन्शन्स की ॲज वी मूव्ह अहेड. हे होणार नाही असं मी म्हणत नाही आहे, परंतु हे व्हायला आणि स्टेबिलाईज व्हायला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे हे आजचं स्वप्न नाही आहे, हे भरपूर एक निदान 10 वर्ष तरी लागतील हे पूर्णपणे स्टेबिलाईज व्हायला. आणि तेवढी इच्छाशक्ती आणि तेवढं बजेट समजा सरकार बदलली काही तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. आणि ह्याची व्यवस्थापनाची तत्त्व काय राहणार आहे. ओके, मी थोडक्यात सो सॅड, मला वाटलं होतं हे डायग्राम्स थोडे इंटरेस्टिंग होतील, पण ह्याच्यामध्ये मी फक्त आता ही नवीन संकल्पना जी गतिशीलतेची किंवा मोबिलिटीची आहे ही मांडायचा प्रयत्न केला आहे. ह्यातलं काहीही तुम्हाला दिसत नाही आहे, फक्त गोळे दिसत आहेत, मला पण दिसत नाही ॲक्च्युली. ओके, पण लॅपटॉपवरनं सो क्लॅरिटीच नाही आहे. परंतु एक 5-6 वेगवेगळे डायमेन्शन्स होते फक्त वाहतूक की ज्याच्यामध्ये आपण ह्या इकोसिस्टीममध्ये बसेस, ट्रेन्स, ऑटो हे सगळे मोड्स तर असतातच, पण त्याचबरोबर पार्किंगचा विचार करायला लागतो. त्याच्याबरोबर आपल्याला जमिनीचा वापर आसपासच्या कसा बदलतोय, शहरातल्या जमिनीचा वापर कसा बदलतोय हे बघायला लागतं. आपल्याला ओव्हरऑल या सिस्टीममधनं पोल्युशन किती होतं आहे याचा विचार करायला लागतो. याचा आपल्याला कॉस्टिंग वगैरे, आणि आत्ता क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये तर ह्याचं खूप मोठं म्हणजे ट्रान्सपोर्ट इज अ व्हेरी बिग कॉन्ट्रीब्युटर. कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या खालोखाल ट्रान्सपोर्ट सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे क्लायमेट चेंजला. त्यामुळे त्याचा विचार करायला पाहिजे. आणि आरोग्याला, कारण जगभरामध्ये म्हणजे आता ॲम्स्टरडॅम हे एक शहर असं आहे की जिथे सायकलिंग हॅज बिकम द मेन फॉर्म ऑफ ट्रान्सपोर्ट. ओके, म्हणजे काही काही स्पीड्स तर सायकल्सचे भयावह असतात की जिथे बचाव सायकलचे इतकं फास्ट सायकल नेतात. पण तेवढ्या सुविधा आहेत सायकलस्वरांसाठी. ओके, आणि हे कशासाठी? का पब्लिक वाहतुकीकडे, का नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टकडे जायचं? तर एकतर
उत्सर्जन थांबावं म्हणून, परंतु त्याहीपेक्षा जास्त लोकांचं आरोग्य सुधारावं म्हणून. फक्त टॅक्सीमध्ये किंवा ऑटोमध्ये बसून आपण आपली जी बस व्यवस्था होते त्याच्यामधनं आपल्या शरीराचं जे काही होतं, एका बाजूला पोल्युशन खा आणि दुसऱ्या बाजूला वाढा राईट. सो हे जे आहे तर त्या ह्याच्यामधनं पण आपली सुटका व्हायला हवी. प्रत्येक माणसाने थोडंफार चालायला पण हवं, सायकलिंग पण करायला हवं, पण त्याच्या योग्य वातावरण पण आपल्याला मिळायला हवं. बरोबर की आज फुटपाथवरनं चालणं हे जे इम्पॉसिबल झालेलं आहे, तर ह्या ज्या सोयी आहेत, सुविधा आहेत, हा सगळा ह्या इकोसिस्टीमचा भाग आहे. हे पण की मिनिमम वाहतुकीचं पण आपल्याला नियोजन करते लागतात. ते ऑपरेट करणारे वेगवेगळे इंजिनियर्स वगैरे ह्या व्यवस्था लागतात, अकाउंटंट्स लागतात, कारण ह्याचे भाडी कशी ठरवायची आणि ह्या सगळ्याचं नियोजन करणारे आणि सुसूत्रीकरण आणणारे लोक लागतात. फायनली हे फक्त मला असं वाटतं हे वाचता येईल तुम्हाला की आपण गतिशीलतेकडे म्हणून का वळायचं, ही संकल्पना का महत्त्वाची. तर वाहनांच्या हालचालीचं नियोजन करण्यापेक्षा लोकांच्या हालचालीचं नियोजन करावं. लोकांना कुठे जायचंय, का जायचंय, कसं जायचंय हे ह्याचा विचार व्हावा आणि एक अधिक मी म्हणेन की एकत्रित दृष्टिकोन यावा, समग्र दृष्टिकोन यावा. या ह्याच्यासाठी आपण गतिशीलतेचा विचार करतो. आपल्यापुढे 3च मला वाटतं पर्याय आहेत. हे सगळं सरकारवर सोडायचं, या सगळ्यामधनं हे काहीच होणार नाही म्हणून आपले बायपास थोडक्यात पर्याय शोधायचे, का आपण एक सजग नागरिक व्हायचं, या सगळ्या व्यवस्थेला समजून घ्यायचं, अधिक समजून घ्यायचं, खोलात जायचं. आपल्या सरकार हे आपलं सरकार आहे आणि आपलं सरकार आहे या दृष्टीने त्याच्यावर नियंत्रण असावं. एक फक्त म्हणून ही परिसर नावाची एक संस्था आहे पुण्यातली, ओके. आणि या परिसर संस्थेने थोडक्यात काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे मी कशासाठी सांगते, मी परिसर संस्थेची कोणी लागत नाही, म्हणजे त्याचा प्रतिनिधी वगैरे म्हणून बोलत नाही आहे, परंतु त्यांच्या कामाविषयी आणि ओव्हरऑल की त्याच्यातनं सजग नागरिक आपल्या पर्यावरणाविषयी आणि परिवहनाविषयी घडू शकतात ह्याच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि हे पुणेकरांनी केलेलं आहे, मुंबईकरांनी का बरं मागे राहावं. बस मी थांबते इथेच. इथे चिठ्ठी घेऊन प्रणव आहे, ओंकार आहे. कोणाला प्रश्न विचारायचे असतील मॅडमना तर आपण त्या चिठ्ठीवर लिहून द्यावेत. सिंगापूरसारखी व्यवस्था करता येईल का? नक्की करता येईल. नक्की करता येईल, परंतु 2च गोष्टी फक्त लक्षात घेण्यासारख्या आहेत की एक म्हणजे सिंगापूर इज अ सिटी स्टेट, एक नगर राज्य आहे आणि तिथे पूर्णपणे म्हणेन की एका पक्षाचा, काही विशिष्ट नेत्यांचा कंट्रोल आहे, नियंत्रण आहे आणि त्यांनी चांगले विचार केलेले आहेत. म्हणजे आपण एक भौगोलिकदृष्ट्या मर्यादित राष्ट्र आहोत याचा पूर्णपणे भान ठेवून त्यांनी घरं, गृहनिर्माण, एकूण जमिनीचा वापर, पाण्याचा वापर आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर हा ज्या प्रकाराने केलेला आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्याच्यापासून आपण सगळ्यांनी धडे घेण्यासारखं आहे. तेवढं इन्व्हेस्टमेंट आपण करू शकू का? तर नक्की करू शकू. त्याच्यासाठी फक्त एका दिशेने विचार करणारी यंत्रणा आणि लोक हवी आहेत. बांद्रे स्टेशन ते BKC हा प्रवास कधी सुखकर होईल? एक छोटी मोनोगाडी का नाही चालवत? ॲक्च्युली मला असं वाटतं हे अशा प्रकारचे प्रस्ताव जे आहेत ना हे आपण नक्की नेले पाहिजेत, ओके. आणि त्याहीपेक्षा एक अगदी सोप्पा जो अगदी लगेच अंमलात येण्यासारखा भाग आहे. बांद्रे स्टेशन ते आपल्याला BKC हे माहिती आहे की एक अतिशय खर्चिक अशी स्कायवॉक तयार करण्यात आली होती. त्या स्कायवॉकवर मी कधी 100 प्रवासी पण बघितलेले नाहीत, परंतु फक्त त्या स्कायवॉकवर
आपण वरती चढण्यासाठी, उतरण्यासाठी आणि पुढे चालण्यासाठी जर ट्रॅव्हलेटर्स लावले असते तर मला वाटतं हा प्रवास कितीतरी सुखकर होऊ शकतो. आता इन्स्टेड त्यांनी ती सगळी मोडूनच टाकलेली आहे. परंतु फीडर सर्व्हिसेस बसेसच्या, कारण तिकडे कंजेशन जेवढं होतं बांद्रा पूर्वच्या इथनं तिकडनं इम्पॉसिबल होतं की कुठच्याही बसला वळण घ्यायला पण 15-15, 20-20 मिनटं लागतात. कुठच्याही ऑटोला पण त्या गर्दीतनं बाहेर यायला वेळ लागतो. तर त्यामुळे तो सुखकर होण्यासाठी मला असं वाटतं पर्याय जे आहेत हे जमिनीच्या वरचे पर्याय हवेत. म्हणजे जमिनीवरनं चालणारे पर्याय जे आहेत हे उपयोगाचे नाहीत. परंतु त्यामुळे ट्रॅव्हलेटरवालं काही जर आपण करू शकलो, कारण तिकडे अतिशय गरज आहे ह्याची, पण ते अंतर कमी नाही आहे, त्यामुळे ट्रॅव्हलेटर्स हवेतच हवेत मिनिमम. आणि ह्या डिमांड्स आल्या पाहिजेत, लोकांकडनं यायला पाहिजेत. ओके, म्हणजे दोन, आणि BKC ही अतिशय चांगली, मी म्हणेन की एक एक्सपेरिमेंटसाठी स्थान अतिशय योग्य आहे. हे एक स्थान आहे की जिकडे सायकलिंगचा प्रयोग करण्यात आला, बरोबर, स्कूटीज ठेवण्यात आल्या. तर त्यामुळे तिकडे नवीन नवीन गुंतवणूक होत असल्यामुळे प्रयोग करायला स्कोप आहे. पण त्यामुळे अशा प्रकारच्या डिमांड जर आल्या तर ते चांगलं आहे. माहीमच्या पुढे मुंबईत रिक्षांना परवानगी नाही, याचे तांत्रिक कारण काय आहे? तांत्रिक कारण काही नाही. ओके, हे एका दृष्टीने की ऑटो जी आहे हे काय म्हणायचं, आपल्या रेल्वेमध्ये गरीब रथ असतात ना, तसं ऑटोला मानलं जातं. त्यामुळे, आणि साऊथ मुंबई ही कंजेस्टेड ऑलरेडी आहे, तिला अजून कंजेस्ट करायचं नाही. पण म्हणजे सबर्ब्स कंजेस्टेड नाही आहेत का, तर ह्याचं उत्तर कोणी द्यायला तयार नाही. ओके, तर तिकडे पण ॲक्च्युली ऑटोज सुरू करायला हरकत नाही. मुख्य प्रश्न काय आहे, दोन्हीकडे तुम्ही ऑटोज रेग्युलेट करा, त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून मान्यता द्या आणि त्या प्रकाराने रेग्युलेट करा. हा खरा पर्याय असायला पाहिजे. कालच वर्तमानपत्रात वाचले, ठाण्याबद्दल 17 लाख लोकसंख्या व 4 व्हीलर 13 लाख. कसं काय तिथे रस्ते मोकळे राहणार, प्रवास सुखकर होणार? अगदी खरं आहे. ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे, मला असं वाटतं दिस इज एव्हिडंट की नाही होणार. प्रवास पण सुखकर नाही होणार, जीवन पण सुखकर नाही होणार. कारण तुम्ही जरी वाहनाने गेला नाहीत तरी एवढी वाहनं ज्या शहरामध्ये चालतायत तिकडे एकूणच हवेचं प्रदूषण किती असेल याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. किती ठिकाणी वाहनांची कोंडी असेल, कशा प्रकारे असेल. त्यामुळे हे असह्य आहे. ह्याच्यामधनं मानवी जीवन कधीही शाश्वत होऊ शकणार नाही. म्हणजे आपण म्हणजे कायमचं जगावं अशा रीतीने मी शाश्वत शब्दाचा वापर नाही करत आहे, पण जे आहे हे सुखकर व्हावं आणि ह्याच्यासाठी पण याचा उपयोग नाही. रेल्वे हा केंद्राचा विषय असताना स्थानिक स्वराज्य निवडणुकात मुंबई सबर्बन रेल्वे हा रेल्वेचा स्वतंत्र विभाग हा अजेंडा असू शकतो का? मला वाटतं डेफिनेटली असू शकतो. इनफॅक्ट मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे त्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. परंतु गमतीची गोष्ट अशी आहे की मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन ही कॅपिटल डेव्हलपमेंटची जबाबदारी घेते, ऑपरेशन्सची जबाबदारी घेत नाही. ते सगळं अजूनही पश्चिम रेल्वे, सेंट्रल रेल्वे असंच विभागलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा हे आपण मागणी डेफिनेटली करू शकतो. कारण वेगळं व्हावं का, त्याच्यासाठी प्रचंड मोठं तुम्हाला म्हणजे MPs पण हवेत, तुम्हाला MLAs पण हवेत आणि कॉर्पोरेटर्स पण हवेत की जे सातत्याने ह्या प्रश्नांबद्दल काम करतील. MRVC सारखी संस्था जन्मायला मला असं वाटतं की अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपले कितीतरी वर्षांची, म्हणजे आपले ठाणा डोंबिवलीचे एक जण, फॉरगेट द नेम, माळगी नाही, कापसे, राम कापसे आहेत आणि दुसरे आपले गोरेगावचे राम नाईक, यांनी प्रचंड अभ्यास केलेले आहेत ह्या प्रश्नाबद्दल आणि सातत्याने लावून धरलेली मागणी आहे. पण हे 2च जण होते, बरोबर. आपल्या मुंबईचेच 7 MPs असतात
7 MPs त्यांनी लावून धरायला हवी, त्यांनी आपल्या MLAsनी त्यांना बॅकअप, कारण ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत अजिबात, बरोबर. त्यामुळे असं जर राजकीय इच्छाशक्ती असली तरच हे शक्य आहे फक्त. ओके. आणि ह्याच्याबद्दल आपल्या पण डोक्यावर क्लॅरिटी ही हवी की हे मुंबई शहरापुरतं असावं का डहाणूपर्यंत जे वाढणारं शहर आहे त्याचं असावं. त्यामुळे मला वाटतं ही मागणी विकसित व्हायची पण गरज आहे, ती सखोल त्याची सगळी अंगानी अभ्यास व्हायची गरज आहे, आणि मग ही मागणी जी आहे याची मांडणी करायची पण गरज आहे. त्या प्रकारे रोड टॅक्स कलेक्शन भारतात 80,000 कोटी एवढं होतं. ह्याचा उपयोग रस्ते बांधणीसाठी करता होतो का? रस्त्याची दुरावस्था हे गतिशीलतेचे अवरोध आहे, याच्यावर काय उपाय? मला असं वाटतं हा खूप चांगला प्रश्न आहे. मी ह्याला दुसऱ्या एका परिमाणाने पण बघते की रिंग फेन्सिंग जे आहे येणाऱ्या करांचं आणि कुठच्या कराचा काय उपयोग करावा, हा एक मोठा कारभारामधला प्रश्न आहे. उदाहरणार्थ मी मगाशी म्हटलं तसं जगभरामध्ये अनुभव असा आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही तोट्यातच चालते, तुटीतच चालते, ती कधीच फायदेशीर होऊ शकणार नाही. परंतु वेगवेगळ्या शहरांनी ह्या तुटीवर मात करायचे जे वेगवेगळे उपाय वापरले जातात. एक आहे, काही जण प्रॉपर्टी टॅक्सचा एक घटक, एक अंश जो आहे हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरतात. काही ठिकाणी वेगळे डेव्हलपमेंट चार्जेस गोळा केले जातात आणि ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरले जातात. सिंगापूरमध्ये आणि आणखीन काही शहरांमध्ये पार्किंग व्यवस्था जी आहे, पार्किंग व्यवस्थेमधनं आणि कंजेशन टॅक्स, म्हणजे खाजगी गाडी खरेदी करायची आणि एस्पेशली जिथे गाड्यांची संख्या ऑलरेडी एका लिमिटपर्यंत पोचलेली आहे तिथे प्रत्येक नव्या गाडीसाठी ॲडिशनल टॅक्स द्यावा. तर हे टॅक्सेस, पार्किंगचे आणि हे कंजेशन टॅक्सेस हे फक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरावे अशी व्यवस्था सिंगापूरमध्ये आहे आणि अनेक शहरामध्ये हे वापरले जातात. आपल्याकडे रोड टॅक्स कलेक्शन हा रस्त्यासाठी वापरला जातो का मला माहिती नाही, वापरला जातो का, परंतु हे रिंग फेन्सिंग हा जो विषय आहे हा मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे आणि नागरिकांकडनं हे यायला हवं आणि त्यांनी सजगपणे हे मांडायला हवं की ह्याचा उपयोग ह्याच्यासाठी करा, ह्याच्यामध्ये गुंतवणूक होत नाही आहे, तुम्ही करायला पाहिजे. ओके, त्याचे मार्ग शोधा, हा मार्ग असू शकतो. श्रीमती रूपा कुडवडकर, पूर्वी 60 रुपयात बेस्टमध्ये ज्येष्ठ नागरिकांची तिन्ही दिशांना प्रवेश करता येत होता, आता का नाही? मी नाही सांगू शकत मॅडम, अनफॉर्च्युनेटली नाही. विद्यार्थ्यांचं कन्सेशन किती प्रमाणात बंद झालेलं आहे, त्यांचे पासेस कमी झालेले आहेत. मला असं वाटतं हा सगळा ह्या एका बाजूला बेस्टचं तुटीमध्ये जाणं आणि बेस्टचा स्वतःच्या व्यवस्थांवर पूर्णपणे कंट्रोल नसणं, त्यामुळे त्यांचे खर्च प्रचंड, कारण वेटलिझिंग जे आहे हे हा कधीच स्वस्तातला निर्णय नसतो, ह्याच्यामध्ये खूप खर्च इन्वॉल्ड असतात आणि त्याच्यामध्ये अनेकांचे हात सतत ओले होत असतात, म्हणजे एकदा नाही सतत ओले होत असतात. तर त्यामुळे अशा वाढत्या खर्चामध्ये हे असे कन्सेशन्स वगैरे देणं हे त्यांच्यासाठी इम्पॉसिबल आहे. बेस्ट आमची मुंबई आमची बेस्ट नावाची एक खूप छान कॅम्पेन मुंबईमध्ये चालते. मला वाटतं जरूर त्यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचा, त्यांच्या कॅम्पेन्समध्ये सहभागी व्हा. माझे काही चांगले मित्रमैत्रिणी ह्या कॅम्पेनमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि जे बेस्टच्या प्रश्नांबद्दल कन्सिस्टंटली काही गोष्टी लावून धरतात. सो मुंबईमध्ये पूर्वी ट्राम होती, ती बंद का झाली, त्याचं काय कारण होतं? त्याचं सोपं कारण हे होतं की ट्राम चालू शकत नाही असं नाही, कलकत्त्यामध्ये अजूनही ट्राम आहे, परंतु ट्रामच्या मर्यादा काय आहे की जेव्हा रस्त्याची जागा कमी पडते, इट इज लँड बेस्ड. आणि लँड बेस्ड असल्यामुळे तुम्ही जर त्या प्रमाणात रस्ते विकसित करू शकला नाहीत आणि रस्त्याची रुंदी विकसित करू शकला नाहीत तर मग ट्राम चालणं अशक्य आहे. त्यामुळे कलकत्त्यामध्ये पण जिथे फक्त रस्ते रुंद आहेत तिथे चालते, पण झुरिक शहरामध्ये सगळीकडे ट्राम जाते. ओके,
आणि मगाशी मी तुम्हाला जसं कुरुशिबाच्या बस व्यवस्थेबद्दल सांगितलं तसं इकडे ट्राम व्यवस्थेमध्ये ट्रेनसारखा तुम्हाला झुरिकमध्ये सबंध प्रवास करता येतो. ओके, आणि इट इज पॉसिबल कारण तिकडे रस्त्यांची रुंदी तेवढी आहे, डेन्सिटी खूप कमी आहे. बहुतेक युरोपियन शहरांमध्ये तुम्ही बघितलं तर खाजगी वाहनांची दाटी सतत कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. बिकॉज ह्या अर्थशून्य नियोजनाला नगर रचनाकार व राजकीय इच्छाशक्ती जबाबदार आहेत असं आपणास वाटतं का? नगर रचनाकार डेफिनेटली. मी मगाशी एक जी स्लाईड दाखवली ना तुम्हाला, गतिशीलता आणि ट्रान्सपोर्ट, तर जेव्हा परिवहनाचं नियोजन होतं तर ट्रान्सपोर्ट प्लॅनर्स असतात. ट्रान्सपोर्ट प्लॅनर्स एक युनिट त्यांचं प्लॅनिंगचं जे वापरतात त्याला म्हणतात पॅसेंजर कार युनिट. ओके, त्यामुळे त्यांचं उद्दिष्ट काय असतं की फक्त तुम्ही पॅसेंजर कार युनिट्स कसे वाढवणार. ओके, त्यामुळे ती फक्त वाढती व्यवस्था असावी एवढंच एका उद्दिष्टाने, मर्यादित उद्दिष्टाने ते काम करतात. चांगले किंवा आजचे तुम्ही ट्रान्सपोर्ट प्लॅनर्स बघितलं तर ते ह्या मोबिलिटीच्या आणि सर्वंकष दृष्टीने विचार करताना दिसतात. परंतु विचार करताना ह्या ट्रान्सपोर्ट प्लॅनर्सचं स्थान काय आपल्या शहरामध्ये, हा एक भला मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की मुंबईनी 4 वर्षापूर्वी देर इज अ मुंबई मोबिलिटी प्लॅन. आपला जसा विकास प्लॅन असतो तसा देर इज अ मुंबई मोबिलिटी प्लॅन. तो कधी नागरिकांच्या सूचना हरकतींसाठी खुला करण्यात आला का? नाही. त्या प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी आम्ही दरवर्षी किती किती पैसे लागणार आहोत, आमच्या बजेटमध्ये तो अंमलात आणायची काही तरतूद आहे का? तुम्हाला दिसणार नाही. हे प्रश्न आहेत जे नागरिकांनी विचारायचे आहेत, आपल्या प्रतिनिधींनी विचारायचे आहेत. पण प्रतिनिधी पण विचारत नाहीत आणि नागरिक त्यांना भाग पडत नाहीत. सो त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये नगररचनाकार मी म्हणेन की त्यांचं एक मर्यादित रोल आहे. त्यांना, कारण ते काय आहेत, नोकरदार आहेत, बरोबर, ते सल्ला देतील. आपल्याकडे खूप चांगले रिपोर्ट्स आहेत, परंतु त्यांना अंमलात आणणारे कोण आहेत? शेवटी अंमलात आणणारी ही पूर्ण राजकीय व्यवस्था आहे. त्यामुळे ते जबाबदार आहेत का? डेफिनेटली आहेत. परंतु त्यातल्या किती जणांचा या पूर्ण प्रश्नांचा अभ्यास नाही. आणि आज म्हणजे मला असं वाटतं की निर्णय घेणं आणि पॉप्युलिझमसाठी निर्णय घेणं आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेणं ह्या दोन्हीमध्ये इतकं अंतर तयार झालेलं आहे की तो दोन्हीचा मेळ कसा घालायचा इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग. देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सिस्टीम इन वन ऑफ द सिटीज. मी आत्ता मी परदेशी उदाहरण देईल म्हणून म्हणून मी सांगत नाही शहराचं नाव. परंतु ह्या शहरामध्ये प्रत्येक सब्जेक्ट जो आहे, प्रत्येक विषय जो आहे की जो महानगरपालिकेने हाताळायचा आहे, त्या महानगरपालिकेला एक 10 ते 12 एक्सपर्ट्स अपॉइंट केलेले असतात, सब्जेक्ट एक्सपर्ट्स. ओके, की त्यांच्या बरोबर त्यांनी बजेटचं फायनलायझेशन करायचं असतं की गेल्या वर्षी आपण काय काय करू शकलो, आपला परफॉर्मन्स काय होता आणि पुढच्या वर्षीचं मग नियोजन काय करावं, कुठचे उपक्रमांना प्राधान्य द्यायचं, काय खर्च करूया, हे केलं जातं. हे भारतामध्ये आहे, बाय द वे, परदेशी नाही. परंतु त्या राज्याला आपण परदेशी राज्य मानतो, तर त्यामुळे राज्याचं नाव नाही घेत, परंतु हे केलं जातं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण मुंबईमध्ये एक्सपर्टीज, तज्ज्ञता, विषयाची तज्ज्ञता आणि निर्णय घेणं याच्या अर्थार्थी संबंध नाही. रस्ते बंद झाले आहेत पण फेरीवाले व पार्किंग गाड्या वा रस्ते अडवून आणखीन बकाल करतात, तर आणखीन लहान करतात. तर त्याच्यासाठी पब्लिक पार्किंग व फेरीवाल्यांसाठी मार्केट नगरसेवक नेते मंडळींनी करावी. सूचना चांगली आहे, परंतु ह्याच्यामध्ये विचार कोण करणार? मी एक तुम्हाला फक्त उदाहरण देऊन सांगते. पराग अळवणी आता MLA आहेत पार्ला एरियाचे, पूर्वी कॉर्पोरेटर होते. पण कॉर्पोरेटर असताना त्यांचं एक खूप छान पुस्तक पण आहे त्यांच्या अनुभवांवर आधारित, की त्यांनी
सांताक्रूज पार्ला एरियामध्ये जिथे टाउन प्लॅनिंग अजिबात नव्हतं, जिथे नियोजन पूर्ण विकास झालेला आहे त्या शहराच्या भागांची गोष्ट वेगळी, परंतु जिथे अजिबात टाउन प्लॅनिंग नव्हतं अशा भागामध्ये त्यांनी टाउन प्लॅनिंग आणायचा प्रयत्न केला. ओके, म्हणजे आणि त्याच्यासाठी किती वेगवेगळ्या स्तरांवर त्यांनी काम केलं. महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञांबरोबर, लोकांबरोबर, सोसायटीजबरोबर, फेरीवाल्यांबरोबर, झोपडपट्टीधारकांबरोबर आणि या सगळ्यांमधनं संवाद निवडत आणून कशा रीतीने ती टाउन प्लॅनिंग स्कीम आणली, हे इट्स फॅन्टास्टिक. अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि त्याहूनही अतिशय म्हणजे मला खूप आदर आहे त्या माणसाने हे जे काम केलं आहे त्याच्याबद्दल. सो ऐकण्यासारखं आहे. पण अशा रीतीने काम करणारे आणि सर्वंकष विचार करणारे राजकीय नेते आपल्याला हवेत आणि राजकीय नेत्यांना बळकटी देणारे नागरिक आपल्याला हवेत. बरोबर, ह्या दोन्हीचा समन्वय जर झाला तरच आपण बदल घडवून आणू शकू, नाहीतर इट्स इम्पॉसिबल. कारण मग काय होतं की पक्षांच्या खिशामध्ये फेरीवाले असतात. बरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये वाद सुरू होतात. फेरीवाल्यांना उठवलं जातं आणि कुठे नेलं जातं की जिथे मार्केटची काहीही संभावना नाही अशा ठिकाणी नेलं जातं. मग त्यामुळे 2 दिवस ते तिकडे राहतील, परत उठून आधीच्या जागी येतील कारण तिकडे त्यांचा धंदा होतो. फायनली फेरीवाले कुठे ऑपरेट करणार की धंदा होईल तिथे ऑपरेट होणार. बरोबर, तिकडे नियंत्रण कसं आणायचं, तिकडच्या संधी कशा तयार करायच्या, हा महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं सोल्युशन शक्य आहेत, परंतु आपण प्रत्येक सोल्युशन हे त्याच्यासाठी विचार हवा. आज मुंबईमध्ये स्थिती अशी आहे की फेरीवाला धोरण इम्प्लिमेंट करायला मुंबई महानगरपालिका गेली 10 वर्ष नुसते टांगातोड करते, काहीही जमत नाही आहे त्यांना. किती फेरीवाले आहेत ह्याचा अंदाज नाही, किती जणांसाठी सोय करायची ह्याचा अंदाज नाही आणि फक्त त्या तांगड्यामध्ये महानगरपालिका अडकलेली आहे. सो फुटपाथवरील फेरीवाल्यांकडून सामान विकत घेऊ नये व BMCकडे कॉन्स्टंट कंप्लेंट कराव्या, हे करणे किती महत्त्वाचे आहे. मला वाटतं अजिबात करू नये. ओके, हे कसं आहे, हा विचार जो आहे ना हा अर्धवट विचार आहे. सॉरी मी असं इतक्या फ्रँकली बोलतेय, पण अर्धवट विचार का आहे. एका बाजूला हा विचार करा, आज मध्यम वर्ग जो काही मुंबईत टिकून आहे तो फक्त झोपडीधारक आणि फेरीवाल्यांमुळे आहे. तुम्हाला सेवा ज्या परवडणाऱ्या सेवा ज्या मिळतात ते ह्या लोकांमुळे मिळतात. हा विचार करा तुम्ही. हे त्यामुळे तुमच्या आसपास हे लोक असणं हे एक महत्त्वाचं आहे खूप. हे त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावं का, जरूर आणावं. हे त्यांना प्लॅन्ड स्पेसेस देता येतील का, जरूर द्याव्यात. हे तुम्हाला एक दुसरी आहे मी उदाहरण सांगते. न्यूयॉर्क शहरामध्ये, मी आत्ताच्या इलेक्शनबद्दल बोलत नाही आहे, पण तो न्यूयॉर्क शहर जेव्हा असुरक्षित व्हायला लागलं तर सुरक्षितता आणण्याचं सर्वोत्तम साधन काय, पोलीस नाहीत. देर शुड बी व्हॉट दे से आईज ऑन द स्ट्रीट. रस्त्यावरती नजर असणारे लोक हवेत. म्हणजे कोण, एक 2 वाजता पण काम करणारा चायटपरीवाला असतो, हा महत्त्वाचा आहे. का, काय होतं, पटकन मदतीला धावणारा एक व्यक्ती असतो. आणि असे जेव्हा मार्केट्स, आणि म्हणून न्यूयॉर्क शहराने अनेक ठिकाणी स्ट्रीट मार्केट्स ओपन केली. तिथे नव्हते फेरीवाले, आणले. हे तर त्यामुळे कुठच्याही प्रश्नाचा साकल्याने थोडा विचार करावा असं मला वाटतं. थँक्यू. अमिता मॅम, थँक्यू सो मच. कारण आम्ही सगळे मुंबईकर म्हणजे फक्त 8:34 आणि 8:38 मधला फरक काय असतो एवढा आम्ही बघतो. सकाळी कुठली गाडी कुठे लागली, आपली गाडी ही चुकली तर पुढची गाडी कुठली, आम्ही एवढा विचार करतो. पण आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यामागे रेल्वे, बस, मेट्रो, याच्याशिवाय आपली रिक्षा, या सगळ्यांचा किती मोठा हात आहे, या सगळ्याचा आम्ही वेगवेगळ्या अंगांनी खरंच एवढा डिटेल विचार करत नाही. मेट्रो चालते त्याच्या मागे काय ऑपरेशन्स आहेत, कोणती कंपनी आहे, कशी ऑपरेट करते, त्यांची तत्त्व काय, हा विचार आम्ही आत्तापर्यंत करत नव्हतो. तो एक वेगळा दृष्टिकोन आज तुम्ही आम्हाला दिलात, त्याच्याबद्दल मी व्याख्यानमालेकडून तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.
मी आमच्या व्याख्यानमालेच्या गौरी सातघर यांना पाहुण्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. अत्यंत छान प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. आपण सगळ्यांनीच मॅमकडनं आज खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. आपण परिवहनाविषयी माहिती घेतली, गव्हर्नन्सविषयी माहिती घेतली आणि आता एक खूप चांगला योगायोग आपल्यासाठी हा साधला गेला की लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ड्यू आहेत. तर अशा वेळेला आपल्याकडे जेव्हा नगरसेवक त्यांची मतं मागायला येतील तेव्हा निदान एका विषयाबद्दल आपल्याला माहिती आहे की त्यांना विचारायचं आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात काय करणार आहात, काय प्रश्न त्यांच्याकडनं आपण सोडवून घेणार आहोत याची माहिती आज आपल्याला तुम्ही दिली. त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. सर्व श्रोत्यांचेही मनापासून आभार. उद्या याच दिवशी आपल्यासमोर माझा कला प्रवास या विषयावरती श्री केदार शिंदे यांची मिलिंद बेडेकर हे मुलाखत घेणार आहेत. तेव्हा सर्वांनी अजून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा असं सर्वांना मी आवाहन करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.